कल्पना विहार मंडळाच्या अध्यक्षा वैशालीताई, त्यांच्या कमिटीतील आता सगळ्या माझ्या मैत्रिणीच झाल्या तसं म्हणायला हरकत नाही, आणि या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या आणि छान नटून थटून छान छान साड्या नेसून आलेल्या माझ्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मैत्रिणींना सर्वप्रथम नमस्कार करते. नुकतीच संक्रांत झालेली आहे. आज इथे हळदी कुंकू आहे. त्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी माझ्याकडून आपणा सगळ्यांना शुभेच्छा देते. कालच अयोध्येमध्ये रामलल्लाची जी मूर्तीची स्थापना झाली त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्याबद्दलच सध्या उत्सव झाला काल आणि आताही चालू आहे. त्या रामलल्लाला वंदन करूया, त्यांच्यासाठी एक छान घोषणा करूया. जय श्रीराम, जय श्रीराम, डबल डबल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि आता सध्या महाकुंभ मेळा चालू आहे. त्याचे अनेक रील्स येत आहेत मोबाईलवर. किती बघू आणि किती नको असं होत आहे. त्यात पंतप्रधानांचं कौतुक करायला तर आपण फार लहान आहोत, पण अमेरिका युरोपमध्ये किती देशांचे लोक आलेले आहेत आणि बॉलिवूड अख्खं सगळी खान मंडळी जमलेली आहेत आणि अगदी जमिनीवर बसून वगैरे त्यांचं जेवण जे जे काय आपण बघतोय ते खरोखर दैदिप्यमान आहे. आणि आपण नशीबवान आहोत की असा माणूस आपल्याला प्रथम क्रमांकाला मिळाला आहे. आणि म्हणून या सगळ्याचं जे महत्त्व आहे हे अधोरेखित होतंय. म्हणजे आपला मोठेपणा आपल्याला माहीतच होता, पण तो पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगणं आवश्यक असतं. ते कार्य या निमित्ताने होतंय. या सगळ्या छान गोष्टी होत आहेत ते बघून बरं वाटतंय. एकदा छान जय जयकार करूया. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, वैदिक हिंदू धर्म की जय, वैदिक हिंदू धर्म की जय. थोडासा आवाज तरी पोचला असेल तिकडे असं मी करते. माझा आजचा विषय आहे संत कबीर. विषय घेतला त्यावेळेला मला काही वाटलं नाही, पण आज असं वाटलं आज हळदी कुंकू आहे तर फारसं बोजड नको व्हायला. कारण कबीरांचं जे आयुष्य आहे आणि त्यांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तत्वज्ञान सांगितलंय, फिलॉसॉफी ज्याला म्हणतात. त्यातला काही भाग सगळा नाही हा आचार्यांच्या तत्वज्ञानाशी म्हणजे अद्वैताशी थोडासा संबंधित आहे, पूर्ण नाही. त्याचं कारण कबीर हे पूर्णपणे मूर्तीपूजेच्या विरुद्ध होते आणि कर्मकांडाच्या पूर्णपणे विरुद्ध होते. कर्मकांडाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे, हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे. पण ह्या गोष्टी बघायला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते घ्यायची आपली परंपरा आहे. त्यानुसार थोडंसं हलके जे असतील आणि आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा संबंध येईल अशा काही गोष्टींचा मी उल्लेख किंवा संदर्भ देणार आहे. बघा, आपल्यातल्या 60-65च्या वयाच्या ज्या महिला असतील त्यांना आठवत असेल की आपण जेव्हा लहान शाळेत होतो की नाही तर त्यावेळेला सकाळी रेडिओवरती मंगल प्रभात कार्यक्रम लागायचा. आणि त्यावेळेला त्या परंपरेच्या अनुसार म्हणजे अगदी हम दो हमारा एक असा काळ नव्हता. 2-3 भावंडं असायची पुढे मागे. आई कोणाला आंघोळ घालते, कोणाच्या वेण्या घालते, कोणाचं दप्तर भरून देते, अशी ती आपल्या आईची लगबग असायची त्यावेळेला. त्यावेळेला कानावर पडलेलं हे गाणं मला आठवतंय. कबीराच्या बद्दल छान गाणं असायचं. कोणी ओळखू शकाल? तर तेव्हा माझ्या मनात यायचं, लहान होते त्यावेळेला, की कबीर हे नाव आपल्यातलं नाही, मग कबीराचे शैली आपला राम का विणतो? काय गरज आहे त्याला? कुंडलीत आपल्या भक्तांसाठी जातो ठीक आहे, जनाबाईसाठी भगवंत येतो ठीक आहे, सप्पूसाठी भगवंत आला हे सगळं मान्य आहे. आपला राम कबीराकडे गेलेलं मला बिलकुल पटलं नव्हतं त्यावेळेला. नंतर हळूहळू आपण जसे मोठे होतो तसं कानावर काही पडतं, काही वाचनात येतं, काही प्रवचनं कीर्तनं यातनं काही काही गोष्टी कळत गेल्या. आणि नंतर आत्ता जेव्हा मला मंडळाने विषय दिला, मंडळाची मी आभारी आहे त्याबद्दल, त्यामुळे मी जरा तपशीलवार बघायला गेले आणि तेव्हा खरंच लक्षात आलं की ज्याचा म्हटलं तर आगापिछा काही नाही असा एक माणूस, पण त्याने केवढं काम करून ठेवलंय आणि त्याचे जे दोहे आहेत ते आपल्या अगदी मर्माशी भिडणारे आहेत, रोजच्या वापरातले. पण आणि मुख्य म्हणजे काय माहिती, छोट्याशा दोह्यामध्ये मोठा अर्थ समावलेला आहे. म्हणजे ते म्हणतात ना की मोठा अर्थ सांगण्यासाठी छोटी कविता लिहिणं खूप कठीण असतं. तर ते मोठं कार्य कबीरांनी केलं आहे आणि खरं म्हटलं तर बऱ्यापैकी त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचं कारण काय आहे? कारण पुढे येईलच. त्याला हिंदूंनी आपलं समजलं नाही आणि मुसलमानांनी आपलं समजलं नाही. त्यामुळे दोन्ही धर्माकडे त्याची थोडीशी उपेक्षा झाली. त्याच्यात थोडंसं मी जन्माकडे येते. काय आहे की कबीरांनी स्वतःच्या जन्मामध्ये स्वतः कुठेही काहीही उल्लेख केला नाही.
त्यांच्या हजारो दोहे आहेत, पण त्यांच्या जन्माबद्दलचा उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे खरा त्यांचा जन्म कधी याच्याबद्दल थोडीशी संदिग्धता आहे. पण एका दोह्यामध्ये असं म्हटलंय, 1455 साल गए चंद्रवार एक ठाट में, ज्येष्ठ सुधी बरसाइत को पूर्ण मासी प्रकट होय. पण हा दोहा त्यांचा नाही आहे, हा त्यांच्या कदाचित शिष्यांचा असेल. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की 1455 सालाचा उल्लेख तिथे आला आहे, म्हणजे 15व्या शतकातली ही गोष्ट आहे. आणि आज आपण 2025मध्ये आहोत. 500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला कबीर आठवतात, म्हणजे ते किती महान असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते. 1455 साली चंद्रवार म्हणजे सोमवारी, बरसायत पावसाळ्याचे दिवस होते, ज्येष्ठ सुदी ज्येष्ठ महिना होता आणि पूर्णमासी प्रकट गए असा त्याच्यात उल्लेख आहे. कबीरांच्या जन्माबद्दल 3-4 कथा आहेत. आता याच्यात किती विश्वास ठेवायचा आपल्यावरती, कारण ह्या कशालाही आपल्या भाषेतलं ऑथेंटिकेशन नाही. त्यातल्या ज्या एक आपल्याला थोड्याशा पटू शकतील त्या 2-3 कथांचा उल्लेख करते. कथा म्हणजे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत. एका दंतकथेप्रमाणे गंगेच्या किनारी पश्चिम बाजूला एक मोठा सूर्यासारखा असा लोलक आला आणि त्यातनं खूप प्रकाश आला आणि त्या प्रकाशातनं एक बाळ निर्माण झालं. दुसरी कथा सांगते की एका बाईच्या हातावरती फोड आला. तो फोड हळूहळू मोठा झाला, तो फुटला आणि त्यातनं बाळ निर्माण झालं. आता आपल्याला हे पटणं कठीण आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती थोडीशी पटते. ते असतं ना, आपण एक चिठ्ठी देतो हिला दे, वाटेल प्रत्येक जण वाचते, उत्सुकता असते ना आपल्याला ती. असं घडलं नाही तरच नव्हे, आपल्या स्त्री सुलभ स्वभाव आहे हा, त्यात काहीच गैर नाही. तर आता तिसरी दंतकथा अशी आहे की त्या गंगेच्या आजूबाजूला लहरतारा नावाचा एक तलाव आहे. त्या तलावाच्या काठावरती एक बाळ खेळताना दिसलं, लहानसं बाळ, असं काहीतरी करत असेल. ते बाळ कसं झालं होतं तर म्हणे एक स्त्री त्या गंगेच्या काठावर बसलेल्या साधूंना नमस्कार करायला गेली आणि त्या साधूने डोळे मिटलेले होते आणि एक स्त्री नमस्कार करते म्हटल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, आणि ती असते विधवा. आता तिला पुत्र कसा होणार, पण साधूची वाणी आहे ती खरी तर व्हायलाच पाहिजे. त्याप्रमाणे तिला बाळ होतं, तो मुलगा होतो आणि कदाचित त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्याला वाढवता येणं शक्य नसेल आणि म्हणून तिने ते गंगेमध्ये सोडून दिलं. ते म्हणे एका कमळाच्या फुलावर सोडून दिलं, काही ठिकाणी म्हटले पानावर सोडून दिलं आणि काही ठिकाणी म्हटले की तिने त्या किनाऱ्यावरती सोडून दिलं. त्याच वेळेला बनारसमध्ये राहणारं एक जोडपं नीरू आणि नीमा हे जोडपं तिथून सकाळच्याला फिरायला निघालं असेल किंवा काही कामासाठी निघालं असेल. ह्या दोघांना अपत्य नव्हतं आणि अपत्य नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते आणि त्यांना असं नेहमीच वाटायचं की खुदानी मुसलमान होते, त्याच्याबद्दलही थोडा डिस्प्यूट आहे. कोणी म्हणतं ते आधी हिंदू होते, त्यांना कन्वर्ट केले, पण त्या तपशिलात आपण नको जायला, की आपल्याला पुत्र किंवा पुत्री काहीतरी अपत्य द्यायला हवं होतं. आणि सकाळी त्यांनी पाहिलंय छोटंसं छान अतिशय देखणं असं बाळ असं हातपाय हलवत हलवत खेळत आहे. त्यांनी बघितलं या मुलाच्या आईवडील कोणी आहेत का, अर्थातच कोणी नव्हतं, कारण असतं तर अशा ठिकाणी त्याला सोडलंच नसतं. आणि मग त्यांनी असं समजलं की भगवंतानी त्यांच्या खुदानी आपल्याला प्रसाद दिलाय, म्हणून ते बाळ ती नीमा आपल्या छातीशी धरते आणि तिला पान्हा फुटतो आणि मग त्या बाळाला ते घरी घेऊन जातात आणि हे बाळ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, हाच कबीर. आता गंमत अशी आहे की ही फॅमिली ही मंडळी जी आहे ती मुसलमान आहेत, त्यामुळे अर्थातच त्यावेळेच्या समाजानुसार ज्यांनी त्याचा सांभाळ केला तर ते मुसलमान समजले गेले. आता याचं नामकरण करायचं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते मशिदीमध्ये गेले आणि मशिदीमध्ये मौलवी आहे, मौलवींनी नाव ठेवायची पद्धत त्यांच्याकडे, नाव ठेवायला सांगितलं. त्या मौलवींनी त्यांचं जे कुराण आहे त्याची अनेक पानं उलटसुलट काय केली असतील आणि त्या कुठल्या तरी जे पान समोर आलं त्यातलं नाव ठेवायचं असा त्यांचा रिवाज. तर ते त्या आयत्यामध्ये, आयता म्हणजे मंत्र, त्या मंत्रात नाव आलं कबीर. हे नाव त्यांना पटलं नाही, कारण कबीर म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजे आपल्या दृष्टीने परमेश्वर.
आता हे नीरू आणि निमा यांची जात होती. जातीचा उल्लेख आपण टाळतो पण इथे मुद्दाम करते कारण पुढे कबीरांनी त्याच्याबद्दलही म्हटलेलं आहे. त्यांची जात ते विणकर होते आणि बुनकरांमध्ये पण आणखी खालची जात आहे, त्यांचेच शब्द आहेत दोघांमधले. खालची जाती आहे बोरी. तर त्या जातीत जन्माला आलेल्या बाळाचं नाव सर्वश्रेष्ठ कसं ठेवणार? आणि 500 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे ते उंच नीच श्रेष्ठ कनिष्ठ इतक्या प्रचंड भावनांनी अशी ती सगळी समाजमन अशी घट्ट धरलेली होती. त्यामुळे त्यांना ते नाव पटलं नाही. त्यांनी परत पुढची पानं पुढे मागे गेली. काही पानांनंतर ते एका ठिकाणी विसावले. तिथेही पुढच्या आयत्यात हेच नाव आलं कबीर. असं 3 वेळेला घडलं. खरं त्या क्षणीच त्यांना कळायला हवं होतं की हे बाळ काहीतरी मोठं होणार आहे. पण मौलवीच ते, त्यांची बुद्धी किती असेल माहीत नाही. पण शेवटी आता आणखीन वेळ घालवायला नको म्हणून त्यांनी त्याचं नाव कबीर ठेवलं. अशी त्या कबीराच्या नावाची कथा. हळूहळू आता कबीर मोठा होतोय. त्याला शाळेत घालायचा प्रयत्न केला, शिकवायचा प्रयत्न केला. आता याच्यात पण वेगवेगळ्या कथा. काही म्हणतात तो 2-4 वर्ष शाळेत शिकला वगैरे. काहींच्या मते तो अजिबात गेलाच नाही. तो शाळेच्या तिथे गेला की रडत निघून जायचा किंवा त्याला पोचवल्यानंतर पोचवणारी मंडळी गेली की तो कुठेतरी निघून जायचा. थोडक्यात त्याला आपल्या त्या बऱ्याच जण शाळेमध्ये जायच्याला असंच असतं, शाळा नकोच असते आपल्याला. त्याला अजिबात नको होती. आणि नंतर तर त्याला लक्षात आलं की आपण जर पुस्तकं वह्या बरोबर आणली तर आपल्या शाळेत जायलाच लागणार. मग बेस्ट काय करायचं? तो गंगेच्या तीरावर गेला आणि त्यांनी काय केलं? दोहा आहे, कबीर पढना बंद करू, कबीर पढना बंद करू, पोथी दियो बहाय. सगळी पोथी दियो बहाय. त्याला असं वाटतंय 52 अक्षर सोदिके, भाषा थोडी त्यांची आहे. 52 अक्षरांचा अभ्यास तो शेवटी मला काय कळतंय? सत नाम लवलाय. सत म्हणजे सत तेच चित आहे जे कायम आनंद स्वरूप आहे आणि ते दुसरं तिसरं काही नाही. तर त्याला वाटते ते म्हणजे राम आहे. अशी त्याच्या मनामध्ये रामाबद्दल प्रीती निर्माण झाली. कारण हे विसंगत वाटतं ना आजच्या परिप्रेक्षात पाहिलं तर. त्याचा जन्म कुठे झाला माहिती नाही. तो वाढतोय मुसलमान कुटुंबात. त्याने पुस्तकं तर टाकून दिली आणि त्याला रामाबद्दल प्रेम निर्माण झाले. हळूहळू कबीर मोठा होतोय आणि जसा जसा तो मोठा होतोय तसं तसं लक्षात यायला लागलं की हे मूल वेगळं आहे. वेगळं म्हणजे कसं? त्याला कर्मकांडाबद्दल अत्यंत राग होता. म्हणजे आपल्याकडे तर कर्मकांड आहेतच पण मुसलमानांच्या मध्ये पण बऱ्याच प्रकारची कर्मकांड आहेत. त्या पुराणाच्या पूजा शब्द आपला आहे पण त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तर त्याला तेही पटायचं नाही. कर्मकांडावरती त्याचा विश्वासच नाही. आणि त्याला जसा मोठा होतोय तो आता 15-16 वर्षाचा झाला आहे. त्याचं जे म्हणणं होतं ते अगदी बरोबर आहे की मी देवळामध्ये जाऊन तासभर पूजा करायची किंवा मी मशिदीमध्ये जाऊन तासभर बसायचं. त्याच्याऐवजी मी कुठल्या तरी माणसाला जर मदत केली, एखादा आजारी माणूस आहे त्याला मदत केली, वृद्ध आहे त्याला मदत केली, कुणाला रस्ता क्रॉस करायला मदत केली, कुणाला वजन उचलायला मदत केली, मी मनातनं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. ते प्रेम महत्त्वाचं आहे. हे बाकीचं सगळं त्यांनी त्याला थोतांड म्हटलेलं आहे. बरं इकडे तर तो रामाचं नाव घ्यायचा. त्याला रामनामाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. पण यामुळे झालं काय? तो रामनाम घ्यायचा त्यामुळे मुसलमान म्हणायचे तू हिंदू आहेस आमच्यातला नाहीस. आणि कर्मकांडानं वगैरे हा टीका करायचा त्यामुळे हिंदू म्हणायचे की तू मुस्लिम आहेस आणि राहतो तो मुस्लिमांच्याच घरी. थोडक्यात त्याला हिंदूंनीही हेटाळलं आणि मुसलमानांनीही हेटाळलं. पण गंमत अशी की ज्यावेळेला कबीर मृत्युमुखी पडला तोपर्यंत तो फेमस झाला होता आजच्या भाषेत. त्याच्या मृत्यूनंतर मात्र दोन्ही जमातीचे लोक आले. यांनी सांगितलं हा हिंदू आहे, यांनी सांगितलं हा मुसलमान आहे. त्यांच्यात भांडणं लागली की याच्या देहाचं करायचं काय. हां, तर त्या भांडणानंतर असा उल्लेख आहे की ज्या वेळेला शेवटी आता ते शवावरची चादर काढायची ठरवली त्या ती चादर काढली तर त्याला तिथं नुसती फुलं होती. मग त्यातली अर्धी फुलं हिंदूंनी नेऊन गंगार्पित केली आणि अर्धी फुलं मुसलमानांनी मशिदीत नेऊन मशिदीवर वाहिली असं त्याचा उल्लेख आहे. हा शेवटचा भाग झाला. मुद्दा असा की असा तो थोडं आजच्या भाषेत बोलायचं थोडी डिस्प्युटेड पर्सनॅलिटी होती कबीर हा. पण तो स्वतःच्या मताला पक्का होता बरं का. कधी कधी काय होतं की आपण वेगळं मत मांडत नाही 4 जण कारण आपल्याला लोक काय म्हणतील याची भीती असते. तिला काय वाटेल. आता आज पण मी ना दुसरी साडी नेसणार होते बरं का आणि अशी सुळसुळीत होती आणि नंतर अरेची म्हणजे हळदीत पोय तर सगळ्या बायका छान छान साड्या नेसणार मग मी पण नेसली पाहिजे. मला कोणी काय म्हणणार पण आपला स्वभाव बनलेला असतो की 4 जण जाऊन तिथे आपण सूट हो असं वागायला बघतो आणि ते योग्य पण आहे, चुकीचं नाही आहे. पण कबीर असा नव्हता. त्याला जे वाटेल ते तो ठासून बोलायचा. एक छान उदाहरण आहे पुढे. कबीर रस्त्याने एकदा चालला होता आणि 2 माणसं भांडत होती.
दोघांच्या भांडणात खरं थांबू नये असं म्हणतात, पण आपल्याला आवडतं, मलाही आवडतं. कोण भांडत असेल तर मी 2 मिनिटं थांबते, बघते कशावर झालं. आपल्याला कळलं पाहिजे ना, फरक काही पडत नसतो, पण ते भांडण काय झालं मला कळलं पाहिजे, उत्सुकता असते. तर कबीर पण तिथे असा उभा राहिला आणि ते दोघं एकमेकांचे जोरजोर भांडतात आणि मग त्यातला शेवटी तो हमरी तुमरीवर आलेला एक माणूस दुसऱ्याला म्हणाला, तू माझं ऐकलंस तर ठीक आहे, नाहीतर तुला उद्या मी नाही धडा शिकवला ना तर माझं नावच बदलीन. आणि कबीर खो खो हसायला लागले. आता भांडणारी माणसं अशी क्लेशात असतात ना, असं भस्कन कोणी हसलेलं आवडत नाही आपल्याला. मग त्या दोघांनी भांडण थांबवून ते त्याच्यावर ओरडायला लागले, अरे आम्ही जीवापासून म्हणजे अगदी आजच्या भाषेत पेंटीपासून बोंबलून भांडतोय आणि तू काय हसतोयस? तेवढं हसू नाही तर काय करू, मला तर गडबडा लोळावंसं वाटतंय. अरे पण हसण्यासारखं आम्ही काय बोललो याच्यात? मग तू काय म्हणालास? तू त्याला म्हणालास की माझं तू नाही ऐकलंस तर उद्या मी तुला असा धडा शिकवीन, नाहीतर माझं नावच बदलीन. अरे तुझं नाव ठेवलं कुणी? नाव तर ठेवलं दुसऱ्यांनी. सांगा ना, आपल्या नावाचा आपल्याला काय उपयोग असतो? इतरांनी मला हाक मारावी म्हणून माझं नाव अरुणा. हे सगळं तुमच्यासाठी पण ॲप्लिकेबल आहे. आपल्याला आपल्या नावाचा कुठेच उपयोग होत नाही. आपण अनेक ठिकाणी दफ्तरी वगैरेची नोंद करतो ते तिथे आवश्यक असतं, म्हणून त्या नावावर माझा हक्कच नाही. म्हणजे जे नाव तू ठेवलंच नाहीस ते बदलायचा तुला काय अधिकार? ठीक आहे म्हणे, हे ठीक आहे. आता आणखीन काय? दुसरी गोष्ट म्हणे, तुला खात्री आहे तू उद्या जिवंत राहशील? इतकं भावतं ना ते. ॲक्च्युली मला समर्थांचाच एक पुढे एक श्लोक वाचला होता, मला वाटतं हे दासबोधातच आहे. त्यांनी सांगले, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. कळणार नाही कुठल्या क्षणी. या क्षणी आपण कालची घटना वाचली असेल, पुष्पक एक्सप्रेस. छान लोकांचा आरामात प्रवास चालला होता, अचानक कळलं आग लागली, अमकतमक. दुर्दैव असं की सगळेजण गाडीत उड्या टाकायला लागले. त्यात शेंगराशेंगरीत काही माणसं मेली आहेत. म्हणजे दुसरे जे व्हिडिओ आले यूट्यूबवर, पेपरमध्ये सगळं येत नाही आहे. आणि समोर येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या बाजूने जे पडले ते गेले, या बाजूने जे पडले ते वाचले. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय, क्षणापूर्वी कदाचित मग आपण ट्रेनमध्ये थोड्या वेळानंतर एकमेकांची गप्पा मारायला लागतो. मग माझ्याकडचा खाऊ तुला देतो, तुझ्याकडचा खाऊ देतो, व्हॉट्सॲपवर नंबर देतो. आपण किती प्रेमात, कारण आपल्याला तो प्रवास असा एक चांगला घालवायचा असतो. तीच माणसं एकमेकांच्या अंगावर पडून तळवाच्याकडे जात होती. कारण सगळ्यांना आधी जायचं होतं, कारण मी आधी उडी मारली तर मी वाचणार आहे. भीती आहेच हो प्रत्येकाला, आपण त्यातनं कोणी सुटलोच नाही. आणि अक्षरशः 15-20 मिनिटांतर जे काही घडलं नाट्य, 12 आणि 18 फिगर नाही हो, इथे शेकडो माणसांचं कमी जास्त झालेलं असणार. कारण ही गाडी केवढ्या स्पीडमध्ये असते. म्हणायचं काय की कुठल्या क्षणी म्हणजे आपण पुढच्या क्षणी आहोत की नाही हे मला माहिती नाही आहे. आमच्या बँकेतला एक जनरल मॅनेजर होता, मून म्हणून होता, मला अजूनही तो आठवतो. तर तो नेहमी म्हणायचा, मॅडम सुबह उठने के बाद ना भगवान को नमस्कार करना, इसलिए क्योंकि मैं अभी नमस्कार करने की पोजिशन में हूँ, मतलब मैं जिंदा हूँ. कधीतरी तो बोलला होता. खरं काही हे वेगळं वाक्य नाही, पण तो बोलल्याचं मला नेहमी आठवतं. मी क्षणाचा भरोसा नाही. समर्थांनीच म्हटलंय ना, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. घटका गेली पळे गेली, भरोसा नाही हो. अशाला असं वाटतं आपण किती प्लॅनिंग करतो ना, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, पण ते आपण गृहीत धरतो की आम्ही अजून 10, 15, 20, 25 वर्ष आहोत. कबीर त्याला एक उदाहरण देतात. हे सांगितल्यानंतर, पाव पलकी सुधी नाही करे कल का साज. पाव पलकी 5 मिनिटाचं नाही, पाव पलकी, पलचा पाव एवढं पण नाही तुला गॅरंटेड. करे कल का साज, काल अचानक मारसी जो तित्तीर को बाज. उदाहरण दिले. तित्तीर नावाचा पक्षी असतो, रानावनांमध्ये असतो आणि तो अळ्या खातो. तो तित्तीर पक्षी एक अळी आधी पकडतो, तोंडात ठेवतो चोचीमध्ये, आणि ती पूर्ण खायच्या आधी दुसरी अळी बघून ठेवतो. म्हणजे आपण नाही का आदल्या रात्री झाकपा करतो, विरजण लावतो, त्या उद्या मटकीची उसळ असेल ती मटकी बांधून ठेवायची, नंतर काय डोसाचं असेल तर ते वाटून ठेवायचं. किती तयारी करायला लागते आपल्याला, म्हणजे त्याची यादी तर आणखीन असं. तर तसंच हा तित्तीर पक्षी एक अळी तोंडात आणि दुसरी अळी मिळते का बघतो. एवढ्यात त्याच्यावरती एक ससाणा त्याच्यावरती झडप घालतो आणि त्या तित्तीर पक्षाला पकडतो. पण तित्तीर पक्षी तोंडात ती अळी सोडत नाही, तो मृत्यूच्या तडाख्यात आहे, पण त्याच्या चोचीतून जी मृत्यूच्या तडाख्यात अळी आहे ती तो सोडत नाही. त्याला भरोसा नाही, एका मिनिटात तो मरणार आहे, तिकडची अळी जाऊ दे, ही अळी पण त्याला खाता येणार नाही. पण माणसाचं असंच असतं. म्हणून कबीर त्याला म्हणतात, पाव पलकी सुधी नाही करे कल का साज,
काल अचानक मारिसी जो तित्तिर को बाज. कबीरांचे विचार हे सगळे असेच आहेत. कबीर शाळेत नाही गेले, त्यांना काही लिखापडी वगैरे काहीच येत नव्हती. ते काय म्हणायचे, लिखालिखी की बात नाही. लिखालिखीच्या बातीची गरजच काय आहे, देखादेखी की बात है. देखादेखी की बात कशाला, कारण दुल्हा दुल्हन मिल गए फिकी पड गई बारात. बघा तुम्ही लग्नाला गेलात, लग्न नवरा आपण सगळेजण त्या स्टेजवर असतो, दोघांनी एकमेकांना हार घातले की आपलं काम संपलं. हा त्याचा वाच्यार्थ आहे, पण त्याचा खरा अर्थ असा आहे की ज्याला आत्म्यापासून जीवात्म्यापासून मी शिवात्म्यापर्यंत जाते, ज्यावेळेला त्या दोघांचं मिलन होतं त्याला शब्दांची गरजच नाही आहे ना. आणि आपल्या आयुष्याचं ध्येय ते असायला हवे असं कबीर याच्यातनं व्यतीत करतात. हा खरा वेदांताचा बराच भाग आहे, पण आज आपण जरा वेदांताला थोडं मागे सोडून पुढे जाऊया. जसं मी म्हटलं तसं ते हिंदूही नव्हते, मुसलमानही नव्हते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना झोडलं बरं का. त्यांनी मुसलमानांना काय सांगितलं, मुल्ला होकर बांग पुकारे, मुल्ला होकर बांग पुकारे, क्या साही तेरा भैरा है. तू एवढ्या त्या मोठ्या मशिदीच्या वरती शिडी लावून चढतो आणि मोठे करणे घेऊन मोठ्या मोठ्या आवाजात ती बांग देता सकाळी. मुल्ला होकर बांग पुकारे, क्या साही तेरा बहरा होय. अरे तुझ्या त्या साहेबाला ते ऐकू येत नाही का, साहेब कसा आहे, म्हणजे तो परमात्मा जो तुम्ही मानाल तो कसा आहे. चीटी के पाव पडे घुंगरू बजे, चीटी के पाव के घुंगरू बजे, वो भी साहेब सुनता है. ती मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, त्याचा पैंजण केवढा, त्या पैंजणातला घुंगरू केवढा. अरे तो घुंगरू वाजला ना तरी त्याला कळतं वरच्याला. आणि हे कुणी सांगितलंय की तुझा साहेब वरती आहे, तुम्ही वरती उठून उभं राहून जे देताना बांग कशाला, तो खाली पडेल, तू खाली बसून पण ती बांग देऊ शकतोस. सगळीकडेच त्याला ऐकू येतं. आता हे ऐकलं ते हिंदूंना बरं वाटलं, म्हणजे मुसलमानांना जरा झोडले ना. पण कबीर ते काही हिंदूंना सोडणार. कबीर आपल्यालाही म्हणतात, पावन को पूजे हरी. तुम्ही काय करता, तुम्ही दगडाची पूजा करता. दिसला मारुती, त्याला शेंद स्थापले की असं असं करता, 5-10 पैसे टाकता, पुढे जाता. आपला विश्वास आहे, आपण ज्यावर आपला विश्वास आहे तो आहेच, तो कुणाच्या सांगण्याने कमी जास्त होणार नाही. पण कबीर काय म्हणतात, पाहन पूजे हरी मिले. पाहन म्हणजे दगड, दगड पूजून हरी मिले तो मैं पूजू पहाड. पहाड म्हणजे पर्वत. दगडच पूजायचा असेल तर मी तर पहाडच पूजेन ना, त्याच्यावर दगडच आहे. गोवर्धन उचलला होता ना श्रीकृष्णांनी, असा एखाद्या पहाडलाच मी पूजा करीन. ताते तो चक्की भली, ताते तो चक्की भली, पिसे खाये संसार. दगडाचीच पूजा करायची तर मी त्या जातेचीच पूजा करीन ना, त्यातनं दळून अन्न तर येईल, ते पीठ चालवांच्या तोंडात जाईल. म्हणायचा मुद्दा असा की असं कबीर सगळ्यांनाच झोडत होते. कबीरांना रामनामाचं खूप प्रेम होतं असं मी म्हटलंय. मुसलमान लोक त्याला म्हणायचे की अरे तू इस्लाम, आम्ही तर तुला इस्लामच मानतो, मग तू आमच्या रामाचं नाव कशाला घेतो. आणि मुख्य म्हणजे तुला आकार वगैरे पटत नाही, तू निर्गुणाची भक्ती करणार आहेस. मग आमचा तर राम कसा सुंदर आहे, कसा छान मूर्ती आहे त्याची, राम आहे, सीता आहे, हनुमंत, लक्ष्मण, आम्ही याची पूजा मूर्ती करतो, या मूर्तींची पूजा करतो, कारण आम्हाला त्यात देव भासतो. तुला जर ते आवडत नाही आहे तर तू कशाला आमच्या रामाचं नाव घेतो. अगदी बरोबर आहे की नाही, तुला पटत नाही तर आमच्या रामाचं नाव तू घ्यायचं नाहीस. त्याचं उत्तर छान आहे. तो असं म्हणतो की मी कुणाला आकारच देत नाही. माझ्या मते जे आहेत, तुमचा खुदा असेल, यांचा भगवान असेल, हे सगळे निराकार आहेत, निर्गुण आहेत. मग निराकार असेल मग तो रामाच्या आकारात पाहिजे का कृष्णाच्या आकारात पाहिजे, आणि फरकच पडत नाही. कबीरांच्या दोहांमध्ये रामावरती आहे, कृष्णावरती आहे, सिख, इसाई, त्यांनी मोहम्मदावर पण लिहिले, इसाईंवर पण लिहिले, शिखांच्या गुरूंवर पण लिहिलेले. त्यांनी असं म्हटलं की ज्याला पूजा करायची त्याचा आकारच मी धरत नाही, त्यामुळे तुमचा राम किंवा कोण मला काहीच फरक पडत नाही. दुसरा प्रश्न त्याला होता की तू रामनाम का घेतोस. ठीक आहे, तू पूजा करतोस त्याचं कारण सांगितलं, रामनाम का घेतो, तो आमचा हक्क आहे ना. श्रीराम, जयराम, जय जयराम हा आमचा मंत्र आहे. अनुग्रहित असतात त्यांना बऱ्याच जणांना हा मंत्र असतो, हा तू कशाला म्हणतोस. त्याच्यावर त्यांनी छान उत्तर दिलं. तर कबीर असं म्हणतो की तुम्ही जो राम बघता ना, तो आहे ना हातामध्ये धनुष्य धरलेला, रामरक्षेमध्ये आहे ना, धृतशर धनुष्यम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमलदलस्पर्धिनेत्रम प्रसन्नम. हा राम तुम्ही बघता, माझ्यासाठी तो राम नाहीये. माझ्यासाठी राम तो आहे दशरथ सुत, तो राम आहे. आणि दशरथ सुत असलेल्या रामाकडे ज्या काही क्वालिटीज आहेत, आपण त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याचं नाव मी घेतो. मी तुमच्या धनुर्धारी रामाचं नाव घेत नाही, म्हणजे मला ते घ्यायचा पूर्ण हक्क आहे. कबीरांसारखाच माणूस देतो, त्याच्याकडे आर्ग्युमेंट असणारच सगळ्या. आणि मुख्य तुम्हाला पटवलं पण इज लिस्ट बॉदर्ड
मला तर हा स्वभाव खूप आवडेल, असं आपल्याला बनता आलं तर किती आयुष्य सोपं होईल हो. पण होत नाही, स्पेशली बायकांना तर असं म्हणून खूप कठीण आहे. सगळे हिंदू रामाचं नाव घ्यायचे, तर कबीराने एक प्रश्न विचारलाय, छान प्रश्न विचारलाय. राम राम सब कहे दशरथ कहे न कोय. दशरथ वडील आहेत त्याचे, रामाचे वडील आहे. राम राम सब कहे दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहो कोटी यज्ञ फल होय. एकदा तरी तुम्ही दशरथाचं नाव घ्यायला पाहिजे ना. पण सगळे म्हणाले नाही, आम्ही दशरथाचं नाव कशाला घेऊ, आम्हाला रामाचं प्रेम आहे ना. त्यांनी हे केलं, त्याने ते केलं, रावणाचा वध केला आणि अख्खं आयुष्यात जे त्यांनी वेचलं त्याच्या प्रजेसाठी, इतकं की त्याला सीतेचा त्यागही त्यांनी केला, म्हणून आम्हाला रामाचं प्रेम आहे. तो म्हणतो नाही, तुम्हाला कळलाच नाही माझा दोहा. तो काय म्हणतो, राम राम सब कहे दशरथ कहे न कोय. तुम्ही म्हणता, पण दशरथ तुमची 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय एकवटून जर तुम्ही रामाचं नाव घेतलं तर तुम्हाला कोटी यज्ञाचं फळ आहे. मी दशरथ नाही म्हणत आहे, दशरथ म्हणतोय. त्याच्या कल्पना ह्या अत्यंत सुस्पष्ट होत्या. जसं मगाशी मी उल्लेख केला तशी ज्या जातीमध्ये तो वाढला गेला ती जाती त्यावेळेच्या हिशोबाप्रमाणे, आपल्याला त्या वर्णव्यवस्थेमध्ये जायचं नाही आहे की त्याची कारणं वगैरे. समर्थाने खूप सुंदर याचं वर्णन केलं, हे का आवश्यक होतं हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्याची जाती त्यांनी पण म्हटलेलं आहे, म्हणजे तो कमीनन जात का असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की जातीनं पुच्छो साधू की पूछ लीजिए ज्ञान. एखाद्या माणसाची जात कशाला विचारतात, त्याला काय ज्ञान आहे ते महत्त्वाचं आहे ना. तुम्ही ज्यावेळेला एखादं तुमचं ऑपरेशन असेल किंवा एखादं महत्त्वाचं काम असेल, कोणाला बोलवा, त्यातल्या ज्ञान असलेल्या व्यक्तीला बोलवायचं आहे ना. जाती नका पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडन रहने दो म्यान. ज्ञानचं महत्त्व काय आहे हो. तुम्ही कशात आणलेलं आहे, ती तलवार ती धारदार पाहिजे ना. ती तलवार ज्याच्यामध्ये आहे त्या म्यानेला रक्तजडित हिरे वगैरे त्याचा काय उपयोग आहे. त्याची जी तलवार आहे ती तलवार धारदार आहे का, आणि त्याच्यामुळे शत्रूला मला मारता येणार आहे का, हे महत्त्वाचं आहे. हे असेल तर त्या तलवारीला महत्त्व आहे, तर ते त्या मॅनेचा काही उपयोग नाही आहे. बरेच पंडित किंवा जे साधू मंडळी होती त्या काशी आपल्याला माहिती आहे, बनारसला पुढचं शिक्षण घेणारी सगळी मंडळी येतात. सगळ्या प्रकारचे वेद म्हणा, प्रत्येक आपापल्या धर्माचं जे जे काही आहे ते सगळं करतात. काशीला खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यात. म्हणतात ती काशीची गंगा आपण ह्याच्यामध्ये ठेवतो देवघरामध्ये, ते पाणी 3-3 पिढ्या खराब होत नाही बरं का. त्या काशीच्या गंगेच्या पाण्यामध्ये ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. कारण हा प्रश्न एका कुणीतरी विचारला होता मी ज्या एका प्रवचनाला गेले होते तेव्हा, की म्हटलं तुम्ही म्हणता मरताक्षरी ते घालायचं, पण ते माझ्या सासूबाईंनी ठेवलेलं पाणी आहे ना, त्या गंगा आपण उघडत नाही, असं बंद असतं ते. तुम्ही म्हणजे उघडून बघा, टेस्ट करून बघा, 3-3 पिढ्या 150-150 वर्ष त्या पाण्याला काही होत नाही. हे त्याच्यात ते गुणधर्म आहेत. तर त्या गंगेच्या किनाऱ्यावर सगळे पंडित यायचे आणि अभ्यास वगैरे करायचे. त्यांच्यावरती पण यांनी टीका केलेली आहे. कारण तो फिरायचाच ना, कबीर गावभर फिरायचा. आणि तो म्हणायचा, तुम्ही ही पोथ्या पडता, पोथ्या पुराणं पडता, ती पोथ्या पुराणं पडले म्हणजे तुम्ही पंडित झालेत का. तुम्हाला खरी माणसाशी बोलायची आत्म्याची भाषा आहे, प्रेमाची भाषा ती येते का. नाही तर आपण कितीतरी बघतो देवळांच्या मध्ये किंवा अगदी आपलाच काही वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. काशीला गेल्यानंतर आपल्या किती मागे लागतात ते सगळे. तुम्ही का हा अभिषेक करा 50 साली, इतकं की पिढा म्हणजे खरंच जावंसं वाटायचं नाही. आता परिस्थिती बदलली असं म्हणतात, पण ते काशीचे पुण्य मागे लागायचे ना, की त्यांच्याबद्दल आदर तुझा होते, संताप येतो मनात, की तुम्ही खरं माणसाशी कसं वागताय ते तुम्हाला जमतंय का. म्हणून कबीर इथे म्हणतात, पोथी पडी पुडी जगमुआ. पोथ्या पडून 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 किती पंडित वर गेले, पंडित भयानक होय, खरा पंडित झालाच नाही. मग कोण पंडित, 2.5 आखर प्यार का पढे सो पंडित होय. ज्याला दुसऱ्यावरती प्रेम करणं कळलं, ज्याला दुसऱ्याच्या व्यथा कळल्या, त्याला मी माझ्या मते एक खरा पंडित असं म्हणेन. कबीरांनी आणखीन एक विचार दिला. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही का विचारायला शिका. म्हणजे परंपरा वगैरे पाळल्या पाहिजेत, यात काही वाद नाही, पण का विचारायला शिका. एक छोटंसं उदाहरण देते याच्यात. उदाहरण म्हणा, एक छोटीशी गोष्ट. आपल्याला गोष्टी आवडतात. गोष्टीचं नाव आहे झरीनाज व्हायलेट. झरीनाज व्हायलेट वाचली असेल आपण. खूप मला इतकी भावली नाही ही कथा. आपण ऐकली असेल, आपल्याला थोडंसं पुनःप्रत्यय होईल, पण तरी पण ऐकवते. झार राजा होता. झारशाही आपल्याला फ्रान्सची माहिती आहे. त्या झार राजाच्या मुलाचं लग्न होतं. त्यांच्याकडे सगळ्यांना झारच म्हणतात, पहिला झार, दुसरा झार, तिसरा झार. तर त्या झारचं लग्न होतं आणि त्याची जी बायको असते तिचं नाव झरीना. लग्न झाल्यानंतर तो झार म्हणतो की दूर इथून
थोडंफार दूर पर्वतावरती त्याच्या जवळपास एक छान महाल बांधलेला आहे सगळ्या झाड मंडळींसाठी. तर आपण तिकडे राहायला जाऊया थोडे दिवस. काय चेंज ऑफ क्लायमेट जे काय असेल ते. आणि त्याप्रमाणे ते दोघं तिथे जातात राहायला. खूप सुंदर. तर त्या झाड म्हणजे तो राजाच होता तिथला. त्याच्या मुलाचा तो महाल म्हणजे अतिशय सुंदर, वर्णन करता येणार नाही असा. जगातल्या सगळ्या सुंदर बागा आठवा ते सगळं तिथे होतं. आणि ती एकदम खुश झाली. नवीन सून आहे ती एकदम खुश झाली. अरे वा काय मस्त आहे हा महाल, वा वा वा, खुश झाली एकदम. आणि ती नंतर तिचं जे काय दालन तिचं सजवलेलं असेल, तिचा जो महाल आहे त्या खोलीमध्ये जाते. आणि बाहेर आता काय आहे, बाहेर पण सुंदरच असणार ना, म्हणून तो पडदा उघडते. तर पडद्याच्या बाहेर तिला काय दिसतं की एक सैनिक बंदूक घेऊन अशा फेऱ्या मारत होता. तर तिला कळेल ना की आता आपण फिरायला आलेलो अशा ठिकाणी आणि इतकं निसर्ग सौंदर्य आहे, समोर सुंदर पर्वत आहे, झाडं आहेत, अरण्य आहे, छान हवा आहे, पक्षी किलबिल करतायत आणि जगातलं सुख म्हणजे काय म्हणून नंदनवन असं आहे. हा सैनिक इथे कशाला येरझाळे घालत असेल हातात बंदूक घेऊन? पण ते कोण येणार आहे मरायला? युद्धभूमी पण नाही आहे, किती लांब आहोत आपण. आणि दुसरा मुद्दा, हा जर असा येरझाळे घालत असेल तर मी उघडणार कशी ना, खिडकीतनं बाहेर कसं बघणार? पडदे बाजूला नाही सारलं तर ती खोलीच दिसेल. मग ती तिच्या नवऱ्याला विचारते की हा सैनिक का इथे अशा फेऱ्या मारतोय? मग मला ते पडदा नाही उघडता येणार ना, तो बाहेर येते. तुम्ही ते मला माहिती नाही बाबा, आमच्या आजोबांपासून आहे हा सैनिक. हा म्हणजे त्याचे वडील असतील आणि त्याच्या वडील, ही पद्धत आहे इथे. ते बऱ्याच जणांना विचारते की हा काय प्रकार आहे, मला तर हा सैनिक नको. पण परंपरा मोडणं सोपं नाही ना जात. आजी सासूबाईंपासून असेल, आजोबांपासून असेल तर ते बदलणार कसं? पण तिला काही ती चैन पडत नव्हती. ती म्हणते मला का हे कळलंच पाहिजे आणि चांगलं असेल तर मी ठेवीन, नाही तर त्याला काढायचं, पण का कळलं पाहिजे. मग ती दवंडी पिटवतात. त्या दवंडीत सांगितलं जातं की असा एक सैनिक येरझाळा घालतोय, तो तिथे कशासाठी आहे हे कोणाला माहिती असेल तर सांगावं. तिचं नातेवाईक राजा-बिजाला काहीच माहीत नव्हतं. तिला कळेल आता करायचं काय. बरं काढायचं असेल त्याला तर आपल्याकडे काहीतरी कारण पाहिजे ना, तर ते तिच्या नवऱ्याला पटेल ना. त्या दिवशी संध्याकाळी उशिरा एक म्हातारी बाई काठी टेकत 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 तिच्याकडे आली आणि म्हणाली मला ह्याचं कारण माहिती आहे. तिला उत्सुकता म्हटली काय काय कशासाठी आहे? ती म्हणते की तुझ्या आजे सासूबाई पण इथे आल्या होत्या अशाच, कारण हा सुंदर महाल आहे तुमचा, त्या पण अशाच महिनाभर राहायसाठी इथे आल्या होत्या. आणि त्यांना ना व्हायलेटची फुलं खूप आवडायची. व्हायलेट हा रंग आहे, त्या रंगाची ती छोटी 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 फुलं असतात. त्या गोष्टीमध्ये त्या फुलांचं चित्र पण दाखवलेलं आहे. ती व्हायलेटची फुलं तुझ्या सासूबाईंना आवडायची आणि त्या फुलांचा काटवा इथे पूर्ण बाहेर लावलेला होता, कारण तिला ते आवडायची. पण ती फुलं इतकी नाजूक आहेत ना, चिमण्या येऊन बसायच्या त्याच्यावरती. ती फुलं आली की चिमणी यायची, त्याच्या बसायची, त्या फुलांचा विध्वंस करायची. आणि मग तिला खूप वाईट वाटायचं. स्वाभाविक आहे ना, आपल्या आवडीच्या फुलाचा विध्वंस कोणाला आवडेल. आणि म्हणून तिने तिच्या नवऱ्याला, तो जो झाड असेल त्याला सांगितलं की नाही, या फुलांचं रक्षण कोणीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्या व्हायलेटच्या फुलांचं रक्षण करण्यासाठी तिथे एक सैनिक 24 तास गस्त घालायचा. आता ती आजी सासूबाई गेली तर तिची सासूही गेली, पण तो सैनिक येरझाळा करणं चालू आहे, कारण कोणी काय विचारलंच नाही. असं आहे का म्हणाली. मग तिने काय केलं, ती बाहेर आली की आता ती फुलं काय बघूयात ना, राऊंड मारायला पाहिजे ना, म्हणून तिने त्या पूर्ण महालाला फेरी मारली जिथे जिथे तो जायचा. आणि तो फिरलं तर व्हायलेटची फुलं तिला असं काही दिसत होतं, म्हणजे तो नुसतंच आपल्या फेऱ्या मारत होता बंदूक घेऊन. त्यालाही माहित नाही आपण कशाला फेऱ्या मारतो, यालाही माहिती नाही तो कशाला आहेस ना. ते म्हणतात आंधळं जळतंय कुत्रं पीठ खातंय, तसं ते एक महापालिकेच्या कामाबद्दल एक जोक येतो माहिती आहे ना. त्यांना 3 खड्डे करायला सांगितलेले असतात. पहिल्या खड्ड्यात पहिले झाड लावायचं, मग पाणी घालायचं आणि मग काय खत घालायचं. तर पहिला माणूस असतात त्याची दांडी होते, म्हणजे झाड लावलंच जाते, पण दुसरा येऊन पाणी घाला, तिसरा येऊन त्या खड्ड्यातच खत घालणार. कामच होत, झाडाचा पत्ताच नाही, चालूच होतं. तसं हिने एक राऊंड मारली पूर्ण महालाला आणि तिच्या लक्षात आलं इथे काही व्हायलेट नाही काय नाही. आणि तिने सांगितलं की आता त्या नोकरा सैनिकाला काढून टाका, गरजच नाही ना. झाडलाही पटलं ते. आता तिचा महिना संपत आला त्या महालातल्या वास्तव्याचा. आता परत घरी यायची, बॅक टू होम यायची वेळ आली. मग ती म्हणते पुन्हा एकदा राऊंड करू, आपण जाताना जिथे राहिलो तिथे एकदा फिरतो ना. आणि जेव्हा ती फिरायला आली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या त्या खिडकीच्या खाली असंख्य छोटी 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 व्हायलेटची झाडं आलेली होती. आणि तिला इतकं आश्चर्य वाटलं की आता कशी काय झाडं आली. मग लक्षात आलं तो पहारा देणारा जो सैनिक होता तो त्या झाडावरूनच ये जा करत होता, त्यामुळे ती झाडं उगवतच नव्हती. आता त्याला जाऊन 1 महिना झाला होता
जे काही विष पुरलं गेलं होतं ते छान तरारून आलं होतं आणि ते संपूर्ण ती जागा व्हायलेट फुलांनी भरून गेली होती. सांगायचा मुद्दा असा की का विचारलं तिने, म्हणजे म्हणून हे पुढे आलं. तुम्ही इतके इंटरेस्टने ऐकताय म्हणून कालचं आणखी एक छोटंसं उदाहरण देते. एका घरी ना सत्यनारायणाची पूजा असते. हां, आपण करतोच घरी, सगळी तयारी आपण करतो आणि कितीतरी ताटं वगैरे ठेवतो आणि भटजींना काय वेळ सांगितलेली असते त्यावेळेला ते येतात आणि मग उरले ते विचारतात हे ऐका याव त्या वगैरे, आपण सगळं सांगतो. एका घरामध्ये अशीच पूजा असते आणि सगळी तयारी झालेली आहे. भटजी आलेले आहेत, भटजी पण येऊन बसलेले आहेत आणि घरातली मंडळी बसतील पुढे पूजा बघायला करतात. तेवढ्यात ती त्या ग्रस्ताची बायको ती येते. सगळी तयारी झाली का? हां, मग गुरुजी म्हणतात पूजा सुरू करेल. थांबा, मांजर बांधलं का? मांजर बांधलं का? तर म्हणे नाही. मग थांबा म्हणे. मग ते कोणतरी शेजारी जातात, त्यांच्या घरातला तो बोका आणतात, तो खुर्चीवर ठेवतात आणि तो बोका पण येतो बरं का. त्याला काय, बोक्याला शेव आवडते बरं का. मी हे उद्योग केलेत, मला मांजर आवडायचं. पण माझ्या मैत्रिणीकडनं मी जेव्हा घेऊन आले होते बोका, त्या पोत्यात त्याला घातलं होतं आणि एवढी शेव ठेवली होती आणि मी तो बोका माझ्या घरी घेऊन आले होते. तो बोका रात्रभर राहिला आणि ती सगळी शेव खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घरात तो तिला सापडला. तो रात्रीच गुल झाला शेव खाऊन. मांजराला घर सापडतं, अजूनही मला बोका म्हटलं ते आठवतं. मग त्या शेजारच्या घरातनं बोका आणतात, खुर्ची ठेवतात, त्या बोक्याला बांधतात, त्याला काय दूधबीठ ठेवतात. आता त्या घरची सून असते, तिला हे कळतच नाही, म्हणजे बोका बांधायची कुठली पद्धत आहे. हे तर कुठले ब्राह्मण पोटजात असो कुठलीही असो, पूजेला बोका बांधायचं मी पहिल्यांदाच पाहिलं. तिलाही प्रश्न पडतो. मग पूजा झाल्यानंतर वगैरे ती विचारते बोका का बांधला आपण? आम्हाला माहिती पद्धत आहे म्हणजे आणायचं दुसरीकडे आणि बोका बांधायचा, त्याच्याशिवाय पूजा नाही सुरू होईल. मग ती असाच छडा लावायचा प्रयत्न करते की बोका का बांधला. मग तिच्या सासूच्या आणखी आदल्या पिढीची कुठे नातेवाईक असतात तिथे ती जाते. म्हाताऱ्या माणसाला सगळं माहिती असतं ना, म्हणून ती जाते. पण आमच्याकडे असा बोका बांधला. हा कशाला बांधला? ते म्हणाले मला माहिती आहे. काय झालं तुमच्याकडे त्यावेळेला, म्हणजे ती बाई ज्यावेळेला 15-16 वर्षाची होती, ती आता 90ची आहे. त्यावेळेला म्हणे घरामध्ये पूजा होती आणि घरामध्ये खूप मांजरं होती. त्या मांजरांमध्ये एक बोका सारखा सगळ्यात येऊन तोंड घालायचा, प्रसादात घाल, तीर्थात घाल आणि पकडायला गेलं की पळून जायचा. म्हणून त्या भटजीने सांगितलं की त्याला बांधून ठेवा बरं. मग कुठे बांधणार, सगळ्यांना दिसायला म्हणून खुर्चीवर बांधून ठेवला. त्यानंतर ती प्रथा रूढ झाली. आता यांच्याकडची मांजरं संपली तर शेजारच्या फ्लॅटमधला बोका आणून बांधतात. मुद्दासाठी कधी कधी आपण आंधळेपणाने काही गोष्टी करत असतो. म्हणजे अनेक गोष्टींना कारण असतात, पण पटत नसेल तर आपण विचारावं. पुन्हा आपण कबीराकडे येऊया. कबीरांनी रामनामाचं महत्त्व सांगितलंच. म्हणजे त्यांना नाम घ्यायचं महत्त्व असायचं आणि त्यांचा असा दृढ विश्वास होता की रामनाम घेतलं तर आपण त्या परब्रह्माशी किंवा परतत्वाशी विलीन होतो. रामनामाचं महत्त्व बघा तुकोबांनी पण आपल्या अभंगात सांगितलंय. तुकोबांचा अभंग आहे, अखंड ज्याची वाचा पढे रामनामाचे पवाडे. तुकोबा तर म्हणतात की जो रामनाम घेतो ना त्याचा काळ पण आज्ञाधारक होतो, म्हणजे तो काळावरही मात करतो, असं महत्त्व आहे. हे महत्त्व कबीराला वाटायचंच. पण कबीर काय म्हणतात माहितीये, तुम्ही नाम कसं घेता माहितीये, तुमच्या नाम घेताना काय असतं, माला फिरे करमाही. ते असं 108 म्हणायची माळा आम्ही भरा घेतो. सासूबाई हॉलमध्ये बसून माळ फिरवत असाल, अगं 4थी शिट्टी झाली आहे बघ. आता ती सून बघेल ना, तुम्ही नसता तर ती राहिली असती का? काय 5व्या शिट्टीला कुकर उडून जाईल, एकदा फटका बसला की सुधारेल ना. पण नाही, माला फिरे करमाही जीव फिरे मुखमाही. जिभेनी चाललंय रामनाम रामनाम, फोन वाजला अगं नको ना सांगू, नाही फोन घेतला काही बिघडत नाही, पण सवय जात नाही, शांत बसून घ्यायचं. पण मला फिरे करमाही जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहुदेसी. मनाला कसं सांभाळाल, एक क्षणभर इथे आहे आता ऐकतात अरुणाबाई काय बोलतायत, क्षणात जातं अमेरिकेतली मुलगी पोचली असेल का, आणि माझ्या शेजाऱ्यांनी काय गडबड केली नसेल ना, आणि चहा पिऊन आले गॅस बंद केला की नाही, 100 शंका येत असतात मनात. कोण अडवणार मनाला, त्याच्यासारखं कोणीच नाही आपल्यावर राज्य करणारं. मनुआ तर चहुदेसी फिरिये सुमिरन नाही. कबीर म्हणतात हे तुमचं नामस्मरण नाही, पण त्याला काय पर्याय, जे आहे हे असं आहे. कबीरांच्या बाबतीत एक आणखीन गोष्ट आहे बघा, इथे मला फरक जाणवतो. आपले संत म्हणजे संत सगळ्यांचेच असतात, आपले तुपले नाही, कबीर पण आपलेच.
पण आपल्या संतांमध्ये म्हणजे नामदेव महाराज असतील किंवा चोखामेळा असतील किंवा जे कोणी असतील, अनंत नावे जनार्दन स्वामी असतील, एकनाथ महाराज असतील, यांच्या भक्तीमध्ये ना बऱ्यापैकी आपण ज्याला आजच्या भाषेत लो प्रोफाईल म्हणू असं आहे. म्हणजे एक दीनपणा आहे. समर्थांची तर करुणाष्टकच आहेत. समर्थांचे करुणाष्टक मला खूप आवडतं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे, त्या करुणाष्टकांचा काळ माहिती आहे की समर्थ 12 वर्षाचे झाल्यानंतर ज्यावेळेला तिथे टाकलेला तपश्चर्या करत असतात त्यावेळेला सकाळी पूर्ण ते गायत्रीचा जप करत असत, त्याच्यानंतर संध्याकाळच्याला कीर्तनं वगैरे ऐकत असत आणि मधल्या वेळात तपश्चर्या आणि संध्याकाळी उशिरा संध्याकाळची जी वेळ असते ना म्हणजे सूर्य कल्ला आहे पण डोबलेला नाही आहे आणि रात्र चढतीये पण झालेली नाही अशी जी वेळ त्याला आपण संध्याकाळ म्हणतो. आणि ही वेळ खूप कातळ असते बघा. आणि जर यावेळेला आपण आपल्या प्रिय माणसांपासून दूर असू आणि जर एकटे असो की खूप जीवाची घालमेल होते, याचं कारण कळलेलं नाही आहे पण हे होते. आणि समर्थांनी ही करुणाष्टकं त्यावेळेला रचलेत. मारवा रागातली आहेत ही. आणि मारवा राग हा म्हणजे त्याला आई वडील आहेत असं म्हणतात. मारवा रागाला म्हणजे तो निराधार आहे, त्याच्यात ते 2 स्वर नाही आहेत. तर तेव्हा समर्थांनी म्हटले, अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामध्ये, अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनामध्ये, आशयो पाहता नाही बुद्धी दे रघुनायका. असं अत्यंत करून हे जर तुम्ही 5-10 मिनिटं नीट ऐकलं ना संध्याकाळी, विशेषतः जेव्हा समर्थांचा दौरा येतो त्याला जर ऐकलं ना डोळ्यात पाणी आल्यापासून राहत नाही. सगळं असतं आपल्याला, घरदार नवरा मुलं बाळ सगळं चांगलं असतात पण ही करुणाष्टकं ऐकताना डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही. असं आपल्या संतांचा अशी एक भावना आहे. पण कबीर हे ना खूप ॲग्रेसिव्ह, म्हणजे मला त्यांना ॲग्रेसिव्ह शब्द द्यावा असं वाटतो. कबीर म्हणतात आम्ही रामनाम घेऊ, पण आम्ही रामनाम घ्यायचं जर आम्हाला जमत नसेल, आम्हाला काही त्रास होत असेल तर तो म्हणे देवच नाव घेईल, तो हरीच हरिनाम घेईल. ते असं म्हणतात, ओठ कंठ चले नहीं जिव्हा कटे नाराम, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नाम, राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. म्हणजे मला जप करायला जमलं नाही, तो हरीच त्याचं नाव घेईल आणि त्याचं मला पुण्य देईल. हे यांची म्हणायची त्यांची ताकद आहे. त्यांनी जगात जगण्याबद्दल पण एक छान म्हटलं. हे बऱ्याच कीर्तनकार सांगतात, साई से सच्चा रहो सज्जन से सद्भाव, साई से सच्चा रहो सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा बहुत जैसा पडे डाव. हे जगात जगताना असं मुळचटाके नाही राहायचं. कोणी थोबाड दिली की हा घाल पुढे नाही, त्याने आपल्या थोबाड द्यायच्या आधी त्याचा तो हातच आपण उखडून टाकला पाहिजे. ती आपली ताकद पाहिजे. म्हणजे जेव्हा पेपरमध्ये पण येतं ना हे घुसखोर वगैरे आणि मग त्यांच्याशी युद्ध करताना आपला एखादा जवान शहीद होतो पहा, असं 20-25 वर्षाची कोवळी पोरं. तर मला नेहमी वाटतं की आता बातमी अशी आली की भारताने काहीही कारण नसताना पाकिस्तानवरती हल्ला केला, त्याच्या जवळपास असं आपणच आता करायला पाहिजे. म्हणून म्हणजे जी आपल्याला जो आपला बळी गेलेला असतो ना त्याचं दुःख होणार नाही. कुठेतरी आपण हे सिद्ध करायला हवे नीतिमूल्यांप्रमाणे योग्य आहे का नाही. पण आपण बघतोय ना इस्रायल आणि हमास आले की नाही वठणीवर. आता इस्रायल एवढंसं राष्ट्र, त्यांची कुरापत त्यांनी काढली 10 ऑक्टोबर मागच्या वर्षी, 10 का 13 ऑक्टोबर. त्याची किंमत त्यांना इतकी भोगायला लागली की आता ती संधी करायला पुढे आले. आता कळलं नसेल तर त्यांचे हमास गाजापट्टी बेचिराग होईल हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला आता संधी होते. आपला असा दरारा असलाच पाहिजे. कबीर असंही म्हणतात की मी हरीला भेटायला चाललो, हरी को ढूंढन में चला जा पहुंचा हरिद्वार. ठीक आहे, हरिद्वारला जातात सगळेजण देवाचं, तिथे गेल्यानंतर मोक्ष मिळतो वगैरे वगैरे. हरी को ढूंढन में चला पहुंच गया हरिद्वार, पाव थके पाव दमले, हरी न मिले, देव तर मिळाला नाही. मग देव कुठे होता? हरी था मेरे द्वार. मला इतकं आवडतं ना, किती छान आहे ना हा विचार. आम्ही जाऊ आणि समजा केदारनाथाचे दरवाजे बंद असेल तर आम्ही रडत बसणार, पण ते म्हणतात हरी थे मेरे द्वार. बरं, भगवंताला आपण जेव्हा नमस्कार करतो ते आपण काय म्हणतो? देवा तुझ्या मनात असेल तसं दे. आपण म्हणतो ना तू योग्य ती प्रेरणा दे, मी अमुक करावं तमुक, ते असं नाही म्हणतात. तू देच. साई इतना दे इतना दीजिए जामे कुटुंब समाय. मी ते भगवंताला देऊ नको काय म्हणत देतात. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू भी भूखा न जाय. मला ही पण त्यांची मागणी आवडली आहे
तेव्हा तुझी कृपा असावीच, प्रेरणा असावीच. पण ही म्हणजे एक हक्क असतो की नाही, लहान मुलगा असं आईवरती त्याचा हक्क असतो, तशा टाईपचं ते असं मला थोडंसं वाटतं. नंतर मुद्दा येतो, कबीर म्हटल्यानंतर गुरुचा मुद्दा नक्की येईल. गुरु असायलाच पाहिजे असं कबीरांचं म्हणणं आहे. बऱ्याच जणांचं ते म्हणणं आहेच. आपल्यातील अनेक जणं अनुग्रहित असालच. कोणी समर्थांचे असाल, कोणी गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, अनेकांचा अनुग्रह आपण घेतो. आणि तसा अनुग्रह कबीरांना घ्यायचा होता तो आचार्य रामानंद यांचा. ते मोठे विद्वान होते, पंडित होते काशीचे. पण आता यांची जात तर ती विणकर बुनकर आणि त्यातनं ते बऱ्याच खालची त्यांच्या भाषेमध्ये. कसं जमायचं? कबीरांनी काय केलं? आता याच्याबद्दल पण मतभेद आहेत बरं का. कोण म्हणतं हे घडलं, कोण म्हणतं ते मुद्दाम केलं. असं शरीराचं वेटोळं करून गंगेच्या घाटावरती एका पायरीवरती कबीर आडवे झाले होते. थंडी वाजत होती. तर कबीरांना खरं घर होतं, म्हणजे तिथे ते यायचं कारण नाही. पण आपण याच्यात लॉजिकमध्ये नको जाऊया. ज्या दंतकथा आहेत त्या आपण त्याप्रमाणे जाऊ पुढे. आणि 3-3:30चा जो पहिला प्रहर असायचा त्यावेळेला स्वामी रामानंद खाली यायचे गंगेच्या घाटावर स्नान संध्या करायला. आणि त्यांचा पाय लागतो त्याला आणि ते एकदम असे मागे फिरतात. तर पाय लागल्याबरोबर हा उठतो आणि त्यांच्या मुखातनं येतं राम राम. आता तो असतो कबीर. आणि कबीराने असं धरलं की ही मला दीक्षा मिळाली आहे आणि मला राम नावाचा मंत्र मिळाला आहे. आणि कबीराने गावावर सांगायला सुरुवात केली, मला रामानंद स्वामींनी दीक्षा दिली आणि मला मंत्र दिला आहे राम नाम. त्याच्यावरती पण पडे अवडंब झालं. रामानंद स्वामी त्याला बोलून आणलं आणि मी तुला कधी दीक्षा दिली आहे? मग त्यांनी हा प्रसंग सांगितला. तो प्रसंग त्यांच्या हृदयाला भिडतो. त्या दोघांना जेव्हा संवाद असतो तेव्हा पण मध्ये एक पडदा आहे. पडद्याच्या बाहेर कबीर आहेत आणि आतनं रामानंद स्वामी बोलत आहेत. पण ज्यावेळेला तो हे सांगतो की तुमचा पदस्पर्श माझ्या शरीराला झाला आणि तुमच्या मुखातनं रामनाम आलं, म्हणजे हीच मी गुरुंनी दिलेली दीक्षा समजतो. तो पडदा बाजूला करून रामानंदाने त्याला मिठीत घेतलेला आहे. त्यावेळेला स्पृश इतकं होतं की 4 फूट लांबून चालायची ही मंडळी. त्याला मिठीत घेतलं आहे असा उल्लेख आहे. आणि मग तो त्यांचा शिष्यच झाल्यासारखा. त्यांनी आता त्याला जवळ बसून शिकवलं वगैरे नाही आहे, पण तो त्यांना गुरु मानत असे. काहींच्या मते शेख तखी हा त्यांचा गुरु आहे. पण याच्यात आता 500 वर्ष झालीत, वेगवेगळी मतं असणारच याच्यामध्ये. गुरूंच्याबद्दल कबीरांचं मत खूप छान आहे. आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल, याला गोविंद आणि गुरु जेव्हा दोन्ही उभे होते, गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय. मी कोणाचे पाय धरू, कोणाला नमस्कार करू? स्वच्छ स्पष्ट आहे, बलिहारी गुरु आप जो गोविंद दियो बताय. माहिती आहे आपल्याला, गुरुपौर्णिमेला हे बऱ्याचदा उल्लेख होतो की ज्या गुरुमुळे मला गोविंद दिसलाय, परब्रह्म दिसले, तो गुरु माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कबीर छान सांगतात शिष्याने कसं असावं आणि गुरुनी कसं असावं. पण शिष्याने काय उठसूट पाकिटं द्यायची का गुरुला? काय गिफ्ट द्यायची का? सोनं नाणं काय साड्या अमकं तमकं द्यायचं का? नाही. शिष्य कैसा हो? शिष्य तो ऐसा हो जो गुरु को सब कुछ दे. पण सब कुछ म्हणजे वित्त नाही, चित्त दे. सब कुछ दे. आणि मग गुरु कसा असावा? आज तुम्हाला आशीर्वाद आणि उद्या तुरुंगात आहेत ना कोण कोण, तसा गुरु नसावा. गुरु तो ऐसा हो जो शिष्य से कछु न ले. किती छान लिहिलं आहे. म्हणजे अगदी प्रत्येक गुरु शिष्यांच्या जोडीने याचा विचार करावा. आपल्या पुढे येते नंतर कबीर काय म्हणतात, गुरु कसं आहे? गुरु कुंभार, शिष्य कुंभ है. ते छान आहे ना ही कल्पना. गुरु कुंभार, शिष्य कुंभ है. घडी घडी काढे खोट. सारखा तो त्याला मारतच ना, घडी घडी काढे खोट. कुठलाही गुरु तो गुरु आपलं कौतुक करायला लागला की समजावं काहीतरी गडबड आहे. पण तो गुरु जेव्हा तुमच्यातले दोष काढतो आणि तुम्हाला फटके मारतो, तोच गुरु योग्य, तोच गुरु महत्त्वाचा. सगळ्यांनी नीट ऐका, तोच गुरु महत्त्वाचा असतो. पण ते महत्त्वाचं कसं असतं पाहिजे? नुसता फटके मारणारा गुरु नाही हो, असा कसा चालेल आपल्याला? आपण आता आत्ताची माणसं हो. अंदर हात सहार दियो, अंदर हात सहार दियो, बाहेर बाहे चोट. आतमध्ये त्यांनी आधाराचा हात दिलाय. म्हणतात ना, गदिमांचं गाणं आहे सुंदर, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. कसा आहे तो? आत्मन्न त्याचा हात आहे, म्हणून ते बाहेर जे फटके मारले जातात ते का सहन होतात? कारण आधाराचा हात आहे. असं असलं पाहिजे गुरुनी. कबीरांनी एक खूप छान वर्णन केलं आहे की मी माझ्या गुरुचं वर्णन कसं करू. त्यांच्यासाठी गुरु म्हणजे सगळं आहे, एव्हरीथिंग, A to Z सगळं आहे. या गुरुचं वर्णन म्हणजे कबीरांचं हिंदी म्हणा किंवा त्यांची कल्पना विलास किती सुंदर आहे. ते काय म्हणतात, 7 समिंदर की मसी करी.
माझ्या गुरुचं कौतुक करायचं असेल, 7 समंदर की मसी करी, हे 7ही समुद्रांच्यात भरून मी शाई आणली, 7 समुद्रांच्यात भरून शाई आणली, मसी करी लेखनी सब बनराई, या पृथ्वीवरची सगळी झाडं तोडून मी लेखणी बनवली. 7 समंदर की मसी करी लेखनी सब बनराई, धरती सब कागज करू, अख्ख्या धरतीचा मी कागज केला. आणि आता मी माझ्या गुरुचं कौतुक लिहायला बसलोय, पण गुरु गुण लिखा न जाई, तरी मला गुरुचे गुण लिहिता येत नाहीत, इतका माझा गुरु हा गुणी आहे. रघुनाथ स्वामी नाव तुम्ही ऐकलं असेल, संगीत सम्राट तानसेन यांचे ते गुरु रघुनाथ स्वामी. त्यांचा तो चबुतरा तिथे आहे बरं का, वाराणसीलाच, आठवते मला नक्की वाराणसी का दिल्ली, कारण मी तो पाहून आलेली आहे. अर्थात त्याच्यात काही त्यांनी विशेष ठेवलेलं नाही, ज्यांना आता तानसेनच माहिती असणं कमी झालं आहे. तेव्हा तानसेन यांच्या गुरुबद्दल काय माहिती आहे आपल्याला? माहिती आहे तानसेन इतका संगीत सम्राट होता की तो गायला लागायचा, त्यांनी मेघमल्हार गायला की पाऊस पडायचा, आणि त्यांनी दीपराग गायला की दिवे लागायचे. आणि हे असे बखरीमध्ये उदाहरण आहेत, म्हणजे हे खोटं नाही आहे. असा संगीत सम्राट तानसेन त्याचे गुरूंकडे एकदा गेला होता, आणि तानसेनचं कौतुक सगळे करतच होते. त्याला तिथे त्यावेळेला वेटेज होतं, तो अकबराच्या दरबारात होता. गुरु त्याला म्हणाले की तू तर छान गातोसच, पण भावनांनी कसं गायचं असतं हे तुला समजून घ्यायचं असेल तर तू कबीराकडे जा, आणि कबीर गातो त्याचे दोहे ऐकतो. तानसेन म्हणला ठीक आहे. तानसेनला पण कधी कधी काही उल्लेख आहेत, कधी कधी त्याला गळची बाधा झाली आहे, मग ती कशी खाली आली त्याच्या पण काही काही कथा आहेत, त्यात आपण नको जाऊया. तर तानसेन कबीराकडे जातो आणि कबीराला सांगतो तू काहीतरी मला ऐकव. आणि कबीर त्यांना काय तानसेन आला म्हणून काही वेगळं नाही, आणि तानसेन नसेल जर आपण गेलो तरी काही कमी असं काही नाही, सगळे सारखेच, सगळे A to Z सगळे सारखे. आणि कबीर त्याचे छान असे दोहे गातो. ते दोहे गायलेले ऐकल्यानंतर तानसेन इतका प्रभावित होतो आणि तो त्याचे पाय धरतो. तो म्हणतो की मला सगळे संगीत सम्राट म्हणतात, पण मी काहीच नाही, तुझ्यासारखा श्रेष्ठ गायकच नाही, तुझ्या ज्या भावना आहेत ना त्याला मोल नाही. त्याच्यावर कबीर म्हणतो कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, कबीर माझं काय कौतुक होतं, ज्या जमुना के तीर एक एक गोपी के प्यार में बह गए लाखों कबीर. सुंदर लिहिलंय. तू गोपींकडे जा, त्या गोपींचं आयुष्य आठव. अक्रूर आगमनाचा प्रसंग आपल्याला आठवत असेल. अक्रूर येतो भगवान कृष्णांना न्यायला, कंसाने प्लॅन केलं असं मारायचा, आणि अक्रूर त्यातल्या त्या सोबर असतो, म्हणून भगवान कृष्णाला आणि त्यांच्या भावाला बलरामाला न्यायला आलेला असतो. आणि ज्यावेळेला ती मंडळी निघतात, आधी त्या लोकांचा विश्वासच बसत नाही की भगवान आपल्याला सोडून जात आहेत, पण ज्यावेळेला त्याला तीरापर्यंत सोडायला येतात, आपण वर्णन ऐकलं असेल, यशोदा तर सारखी बेशुद्ध पडत होती आणि उठत होती. त्या गोपी त्याला सांगत तू जाऊ नको रे, तू जाऊ नको रे. आणि म्हणे तो कृष्ण गेल्यानंतर पण सकाळी 10-11च्या सुमाराला, म्हणजे आजच्या भाषेत कृष्ण गेलेला आहे, अख्खा दिवस संध्याकाळ, आता सूर्य बुडायची वेळ आली आहे, त्या सगळ्या गोपी तिथेच तटस्थ आहेत. का? कारण म्हणे प्रत्येकीला वाटतंय इतरांसाठी कन्हैया येणार नाही, पण माझ्यासाठी तरी येईल. या आशेवर त्या सगळ्या गोपी त्या तीरावरती उभ्या आहेत, असं वर्णन आहे. त्या गोपींच्या हृदयातली प्रीती, त्यांच्या मनातली करुणा, ती तू बघ, मग तुला कळेल. असे कबीर तर हजारो होतील रे, पण त्या गोपींच्या मनातला भाव, त्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत. आता कबीरांच्या एका छान सगळ्यांना आवडणाऱ्या दोह्याकडे येते. कबीरांची जाती म्हटलं तशी विणकर बुनकर. सुंदर लिहिले त्यांनी. झिनी रे झिनी झिनी चदरिया झिने रे दी, झाली 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 माझी चादर वेणून झाली. काहे का ताना काहे की भरणी, ताणे कसले आणि बाणे कसले. दास कबीर ने ऐसी ओढी, झिनी रे झिनी चदरिया, दास कबीर ने ऐसे ओढी जो की त्यो धरी दिनी. म्हणजे काय? चादर विणली, भगवंतानी आपल्या सगळ्यांना चादर विणून दिली आहे. त्या चादरीमध्ये ताणेवाणे कुठले तो कुठले धागे वापरले? सुतं वापरली आहेत का काय वापरले? सुखदुःखाचे धागे वापरले. कबीर म्हणतात धागे कसले? आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, 7 कोटी तंतू आहेत, त्या सगळ्यांची गुंफण त्याच्यामध्ये केली आहे. ती चादर अतिशय तलम आहे. आठवा, आपण जन्मतो तेव्हा आपली त्वचा कशी असते? मऊ मऊ, कशी सुंदर तलम अशी त्वचा त्या भगवंतानी आपल्याला दिली आहे. आणि काय त्याच्यात ती छान छान डिझाईन पण आहे. कसलं? आपल्या पैठणीवर असतात ना कधी कधी कमळं असतात भरजरी साड्यांवर, त्यांनी 8 कमळं दिली आहेत आपल्या शरीरामध्ये. मूलाधार तत्वापासून सुरू करा आणि स्वराधार चक्रापर्यंत जा, 8 कमळं दिली आहेत. पण आणखीन काही डिझाईन आहे?
आहे की तिपेटी डिझाईन आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांचं डिझाईन दिलेलं आहे. आणि मग याच्यात रंग आहे का पांढरीचे का काळीचे? सुंदर सुंदर रंग आहेत. कुठले? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचतत्वांचे रंग आहेत. अशी सुंदर चादर त्या भगवंतांनी आपल्याला दिली आहे. मग आपण काय केलं? कबीरांनी नावं ठेवली आहेत आपल्याला सगळ्यांनाच. कबीर घाबरत नाही. सुर, मनु आणि मुनी सगळ्यांना शिव्या दिल्या आहेत. सगळ्यांनी म्हणजे ती चादर एकदम बेकार करून टाकली. सुर म्हणजे देव, देवानी बेकार केली. कसं? देवांनी म्हणे भोग भोग भोगलं. मुनींनी, ऋषींनी त्यागलं. आणि मग आपण कोण? आपण मनुचे वंशज, मानव. आपण काय केलं? आपल्याला भोगायचं काय कळलं नाही, त्यागायचं ते कळलं नाही. जे भोगायचं ते आम्ही त्यागलं, जे त्यागायचं ते भोगलं, सगळा घोळ केला. आणि म्हणून सुर, मनु, मुनी या सगळ्यांनी मिळून इतकी ती खराब केली चादर. आपले अवगुण, आपलं पाप, आपला मत्सराचा जो भाव आहे, या सगळ्या भावांनी त्या चादरीला भोकं पाडली. आपल्या विचित्र वागण्याने त्या चादरीचा रंग फेड केला, आजच्या भाषेत फिकी केली. आणि अशी फिकी केलेली चादर तुम्ही जर भगवंताला दिली तर तो पुढचा जन्म तुम्हाला नरदेह देईल का? पण मी कसा आहे? दास कबीर ने ऐसी ओढी जो की त्यो धरी दिनी. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी राणीचं किंवा राजाचं काम करायचं असेल, एखाद्या नाटकात असतात ना कार्यक्रम, तर आपण तो मुकुट आणतो आणि ते काय काय असतात, कंबरपट्टे, हे ते मोठी मोठी वस्त्र असतात, ते भाड्याने आणतो. ज्यावेळेला आपण भाड्याने आणतो त्याला काळजी घ्यायला लागते ना, की इडली सांबार पिताना सांबार लागता कामा नये. कॉफी तर धक्का लागून सांडायचं प्रमाण अगदी कॉमन आहे. कॉफी सांडली नाही असं महिलांचं अजिंक्य होतच नाही, म्हणजे असेल तर ना. तर काहीतरी हे आपला स्वभाव आहे माणसाचा, काहीतरी सांडतं. तो म्हणतो सगळ्या माणसाने आयुष्यात सारखं काहीतरी सांडलं आणि ती चादर फिकी केली. फिकी हा शब्द खूप चांगला आहे, अगदी त्यांनी खराब करून टाकली. त्यामुळे तुम्हाला पुढचा जन्म कुठचा नाही माहिती नाही, त्याचा जन्मावर विश्वास नाही आहे. आपण आपल्या भाषेत आपल्याशी सांगतो. मी मात्र जेव्हा की तेव्हा चादर दिली आहे. म्हणजे हा जो त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हनेस आहे की मी त्याला असं नाही वाटत की लोक मला नावं ठेवतील, ते काय म्हणते, नो आय एम राईट. दास कबीरने ऐसी ओढी क्योंकि जो ली तो धरी दिनी. 9 महिने 9 दिवस ते विणायला लागले त्या भगवंताला. पण बाहेर आल्यानंतर कोणी भगवंताचे धन्यवाद नाही मानले हो. कोणी असं म्हटलेलं की भगवंता की तू ही चादर छान दिलीस, आम्ही तुला परत करू. तो म्हणतो तुम्हाला तुमचं योग्य ते जन्म मिळेलच आणि तुम्हाला तुमचं प्रायश्चित्त मिळेलच. इथे ना मला एक 4 ओळी आठवतात. कुमार विश्वास तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर कुमार विश्वास. म्हणजे आपच्या आंदोलनामध्ये ते जंतर मंतरला आले आणि त्याला ते आपमध्ये होते. नंतर त्यांचे काही इंटरनल झाल्या भानगडी आणि ते त्यातनं बाहेर पडले. हे स्वतः प्रोफेसर आहेत आणि कवी आहेत. फार सुंदर कविता असतात त्यांच्या. त्यांची एक छान कविता आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, ये चादर सुख की मौला क्यों सदा छोटी बनाता है. चादर नेहमी छोटीच असते. कशी? पलंगावर घातली, इकडून ओढली की तिकडे उघडं पडतंय, तिकडून ओढली की इकडे उघडं पडतंय, अशीच चादर. ये चादर सुख की मौला क्यों सदा छोटी बनाता है. सिरा कोई भी थामो, सिरा म्हणजे एकटो, सिरा कोई भी थामो दूसरा छूट जाता है. अजब सी कश्मकश है रोज जीने रोज मरने में. कसं आहे आमचं आयुष्य, रोज कश्मकश आहेतच, सकाळी उठेपासून संध्याकाळी युद्ध. अजब सी कश्मकश है रोज जीने रोज मरने में. मुकम्मल जिंदगी तो है, मुकम्मल म्हणजे पूर्ण, मुकम्मल जिंदगी तो है मगर थोडी सी कुछ कम है. आहे आयुष्य चांगलं पण थोडं कमी आहे. 2 रूम किचनचा फ्लॅट मी घ्यायला जाते, त्याला मला 5 लाख रुपये कमी पडतात. अरे मग घ्यायचे ना नातेवाईकांकडनं घेतले, सोसायटीतनं घेतलं आहे, बँकेचं लोन घेतलं आहे, कर्जावर घेतलेत, असे उधार घेऊन सगळं जमवलं आहे. पण 5 लाख अजून असते तर स्टेशनच्या जवळ फ्लॅट मिळाला असता. बोला आपलं होतं की नाही. काही दिवस जातात, मुलाचं लग्न होतं, नातवंड मोठं होतं, आता अनेक फ्लॅट घ्यायचा असतो. आता पैसेही भरपूर आलेले आहेत, सगळीकडनं सोर्सेस आहेत, किंमत 2.5 कोटी झाली आहे, आता 15 लाख कमी पडत आहे. आयुष्याचा खेळ असाच आहे, जे हवं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. मुकम्मल जिंदगी तो है मगर थोडी सी कुछ कम है.
कबीरांचा जो मुलगा आहे कमाल, याच्याबद्दल पण डिस्प्यूट आहे. कमाल आणि कमाली काही ठिकाणी त्यांचा मुलगा मुलगी असा उल्लेख आहे, काही ठिकाणी त्यांचे शिष्य आहेत. आपल्याला त्याच्यात जायला नको. कबीरांचा म्हणे असा नियम होता की गाईला चारा घातल्याशिवाय जेवायचं नाही. एकदा काय होतं की त्या जवळपासच्या भागामध्ये चारा मिळतच नाही. मग आता गाईला चारा दिला नाही तर जेवायचं नाही हा पुराण आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, कबीर काही खाईनात, कारण चारा नाही. गाईला चारा कसा देणार? त्या वडिलांचं हे सगळं मुलाला बघवत नाही. कमाल छोटा मुलगा, वडील उपाशी आहेत आणि काहीतरी रस्ता काढला पाहिजे ना. कबीरांचं म्हणणं काही काळजी करू नका, असेल तर ते येईल. आता नशिबात हा शब्द आपल्या ते काय वापरत असतील माहिती आहे, कारण त्यांचे विचारच वेगळे होते. आणि कमाल ठरवतो की नाही मी आता दूर जाऊन रानामध्ये जाऊन आणीनच चारा, कारण त्यांनी खाल्ला नाही तर ते जेवणार नाहीत, आपण कसं जेवणार सगळं. आणि म्हणून कमाल दुसऱ्या दिवशी पहाटे उठतो आणि जरा दूर अशा वनामध्ये जातो. हातामध्ये कोयता घेऊन जातो की कुठे थोडंसं जरी घास मिळाला तरीसुद्धा आपण देऊ. ती वेळ पहाटेची असते आणि तो त्या वनामध्ये जातो. ते असे छान ग्रीनरी असते, तिथे गवत असतं, त्याला आनंद होतो की चला थोडासा तरी चारा मिळेल. आणि त्या गवतावरती दवबिंदू असतात, पहाटेची वेळ दवबिंदू असतात. आणि कमाल आता तो कोयता घेणार आणि मारणार. तो पण वडिलांसारखा असा करुणामय स्वभाव आहेच ना. त्याला असं वाटतं की ते जे गवत आहे ना ते कोयता बघून रडतंय. ते म्हणतंय की नको ना आम्हाला मारू, आम्ही आत्ताच जन्मलो, नको ना मारू. आणि कमाल म्हणतो तात मोहे देखत रोए घास, तात मोहे देखत रोए घास, अब मैं इनको कैसे काटूं, अब मैं इनको कैसे काटूं, सब ठाकुर के दास, तात मोहे देखत रोए घास. असा त्याच्या पण स्वभावामध्ये एक करुणेचा स्वभाव जो वडिलांचा होता तो आलेला आहे. कबीर असं म्हणत की तुम्ही जे देवाचं नाव घेता ना, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे सगळ्यांना त्यांचं जे सांगणं आहे ते मला तुला नाही सगळ्यांना आहे की तुम्ही काय खुदाचं करा, तुम्ही काय देवाचं करा, तुमचं अनुसंधान असतं का हो. म्हणजे मगाचाच हिशोब की मी देवाची पूजा करते, छान फुलं वाहते, उदबत्ती आहे, अत्तर आहे, छान आहे, पण माझ्या मनात आहे की मला 10ची गाडी पकडायची, ती मिळणार का. हे होतं बघा असं आपण संसारी प्रापंचिक त्याच्यात की चूक आहे अशातला भाग नाही. पण कबीर कसे म्हणतात की अनुसंधान तुमचं कसं पाहिजे भगवंतासाठी. एक छान दोहा देतात, सुमिरन की सुधी यूं करे, सुमिरन स्मरण, सुमिरन की सुधी यूं करे जो गागर पनिहार, पनिहारी म्हणजे गोपी येते ना ती असे पाणी घेऊन येते ती. सुमिरन की सुधी यूं करे जो गागर पनिहार, डोलत बोलत सुरती में कहे कबीर विचार. कवी काय म्हणे की ती गोपी बघा ती जी येते ना, घड्यावरती घडा घड्यावरती घडा, ते आपल्याच्यात गाणं पण आहे वाटतं, दुडीवरी दुडी दुडीवरी दुडी असं गाणं पण आहे. 3 मटके 3 कळशा एकावर एक ठेवलेले आहेत आणि ती जी येते गोपी ती मस्त हल्लत डोलत येते, मैत्रिणीशी गप्पा मारतीये, वाटेत पायात काटा मोडलाय तो पाय वर करून काटा काढतीये. तिच्या एकाही माठातलं एकही थेंब पाणी पडत नाही. चालता चालता ती मैत्रिणीशी गप्पा मारते. असतात ना सासूबद्दलच्या गप्पा मारायला असं अशी वेळ लागते, छान गप्पा मारता येतात त्या. आजकाल ते उरलंच नाही. आजकाल सासवा इतक्या प्रेमळ झाल्या आहेत, आईसारख्याच प्रेमळ झाल्यात, काही उरलंच नाही त्यांच्या सासू. पण आजकाल उलटं झालं माहिती आहे, सुनेचं कौतुक जास्त करतात काही काही बायका, त्यामुळे नंदांचं पण महत्त्व कमी झालं आहे असं. तर ती गप्पा मारत येताना एखादं तिचं लेकरू बागडते, ते पण तिला येऊन चिकटते, त्याला ती पुढे नेते, असं सगळं चाललंय. पण तिच्या त्या घडांमधलं एक थेंब पाणी बाहेर पडत नाही. का? कारण तिचं लक्ष खाली असेल तरी तिचं ध्यान मात्र त्या पाण्यामध्ये. ती परफेक्ट बॅलन्स करते, अर्धावडा नाही करत की मी बॅलन्स करते वगैरे, परफेक्ट, त्याच्यातलं एकही थेंब पाणी सांडत नाही. असं आपलं अनुसंधान असलं पाहिजे भगवंतापाशी, तर कधीतरी तो भगवंत आम्हाला मिळणार आहे. जाता जाता कबीर आपल्याला अनेक उपदेशही करतात. त्यांच्यावरती आणखीन एक कथा आहे, ती पण मला सांगायचं मोह होतोय, आहे वेळ आपल्याकडे. आता काय झालं की कबीर हे थोडेसे बिनधास्त प्रवृत्तीचे होते. त्यांच्या वाटेला फार लोक जायचे नाही, त्यांना त्रास सगळ्यांनी दिला पण ते त्यांना पुरून उरले. तर समाजामध्ये अशा वेळेला आपल्याला शत्रू निर्माण होतातच. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपण जेव्हा कोणीही नसतो त्याला आपले सगळे मित्र असतात, आपण काहीतरी झालो की आपल्याला शत्रू बनतात. हे आपले अनुभव आहेत, सगळ्यांचेच आहेत. मोठ्या मोठ्या माणसांना आहे तर आपण की स्पेड की पत्ती. एकाने काय केलं म्हणे
सांगून टाकलं गावामध्ये की कबीराकडे काय 2 दिवसांनी 3 दिवसांनी भंडारा आहे आणि जेवायला यायचे. आणि जेवायला जे जे येतील त्यांना एक सोन्याची मोहर पण मिळणार आहे आणि एक धोतर जोडी पण मिळणार आहे. सांगून टाकलं. सांगायला काय हरकत आहे ना, काही पण सांगा तुम्ही, असं करू नका, पुढे प्रॉब्लेम येईल. आणि मग 2 दिवसांनी काय झालं की एक माणूस 2, मग सकाळी 10 वाजल्यापासून 10 मिनिटाच्या हिशोबाने माणसं यायला लागली. तर कबीर म्हणते कशाला आले, कशाला 1, 2, 5, 6, 10, 15, तुमच्याकडे जेवण आहे, तुमच्याकडे जेवण आहे आणि एक धोतर जोडी मिळणार आहे आणि एक सुवर्णाची मोहर मिळणार आहे. कबीराला प्रश्न पडतो हे काय. आणि हळू 100, 150, 200, 500 घराच्या बाजूला माणसं. आता कबीराला कळेना करायचं काय. त्यांनी हा विचार केला इथून पळून जाणं हे बेस्ट आहे, काय करायचं ते बाकीचे करतील. आणि तो म्हणे बायकोला म्हणाला की आपल्या घरी मीठ कमी आहे ना, ते मीठ आणायला मी जातोय. तर बायकोच्याही लक्षात आलं तर तिने ठरवलं सरेंडर करायचं की आम्ही असं बोलवलंच नव्हतो. कबीर म्हणे तिथून निघून गेला, बाजारात गेला, एका मिठाच्या दुकानावर तिथेच बसून राहिला, विचार करतोय काय करावं. आणि अशी 100-500 हजारभर माणसं जमली. आणि अहो आश्चर्य, तासाभराने काय झालं, 500 माणसं जमली होती ना, 1000 बैलगाड्या आल्या. आणि त्या बैलगाड्यांमधल्या पहिल्या 500 बैलगाड्यांमध्ये धोतर जोड्या होत्या आणि एका मोठ्या सोन्याच्या हंड्यामध्ये सुवर्ण मोहरा होत्या. आणि मागच्या गाड्याकडे सगळं अन्नधान्य होतं तयार केलेलं. आपण ऑर्डर करून कसं मागवतो, आपल्याकडे 10-12 बायका असतील येणार तर ऑर्डर मागवतो, तयार अन्न. आणि भराभरा माणसं येतात, कामाला लागतात, सभा मंडप उभारतात घराच्या पुढे मागे. आणि इतकं सुंदर वातावरण निर्माण होतं, सनया जवळ सगळं येतं त्या बैलगाड्यांमधनं. आणि भराभरा पंक्ती बसतात, लोक जेवतात, त्यांना तो कबीर जो आहे तो कबीरच घेऊन येतो हे सगळं. धोतर जोडी देतो, ती सोन्याची मोहर देतो, सगळे खुश. अरे म्हणे वाटलं नाही झोपडीत राहतो हा आणि एवढी तयारी करेल, मी सगळं झाकून ठेवलं होतं इतके दिवस आणि आत्ता त्यांनी सगळं काढलं बाहेर. म्हणजे कसा पक्का आहे, आपल्याला माहितीच नव्हतं. पण सगळं छान झालेलं असतं, गिफ्टही छान मिळालेलं आहे. आणि ती सुवर्ण मोहरे जोडी येत होतं, सगळं छान झाल्यानंतर सगळी मंडळी सावकाश निघून जातात. आणि मग ते लोक येऊन तो मंडप वगैरे काढून सगळं निघून जातात. कबीर पण काय संध्याकाळी त्याच्या कामाला जातो, रात्री येतो, सगळं व्यवस्थित होतं, घरचे खुश होतात, आई पण खुश. आई आहे बरं का कबीरांबरोबर, ती निरू निमामधली निमा. तर कबीर तो असं एवढं करू शकशील मला वाटलंच नाही. तर तो म्हणतो खुदा काय जी खुदा भगवत या परब्रह्माची कृपा वगैरे वगैरे. 2 दिवस जातात आणि सकाळी कबीर गेलेला असतो बाहेर, तो येत नाही जेवायला. तो घरी जेवायला यायचा म्हणे, तो जेवायला येत नाही. म्हणून आई बायको वाट बघतायत. संध्याकाळचे 6:30-7 होतात आणि कबीर अशी मान टाकून असा येतो आणि तोंड चुकवत आत येतो. तर ही विचारते कबीर काय झालं, मुला काय झालं, तुला बरं नाही आहे का, सकाळी बरं होतास, आत्ता काय झालं. आई म्हणे मी चुकलो, मी लोकांची सरबराई नाही करू शकलो, माझ्याच्याने नाही झालं, मी तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. ह्याला कळतं अरे असं काय म्हणतोस तू. नाही म्हणे ते खूप तुमचा अपमान झाला असेल ना, लोकांनी नावं ठेवली असेल ना. कोण लोक, अरे इतके लोक येऊन एवढे आशीर्वाद देऊन गेले, साधुवाद देऊन गेले, काय खुश होते, सगळ्या गावात चर्चा, सोन्याच्या मोहरा फक्त कबीरांकडे. कबीर म्हणतो काय. मग ती आई आणि बायको वर्णन करतात आणि तो सांगतो ये तो मैं नहीं, हे तो म्हणे तो भगवान जो खुदा असेल किंवा राम असेल तोच माझ्या रूपात आला होता आणि त्यांनी हे सगळं करून कबीराची लाज राखली आहे. कबीर म्हणतात भगवंता तेरी हसी में मेरी हसी है, मेरी हसी में तेरी हसी है. माझी जर लाज गेली ना तर ती माझी नाही, लाज जाते ती तुझी जाते. भगवंता तूच आमचा पाठीराख आहेस. ज्ञानी लोकांच्या बद्दल म्हणताना कबीर असं म्हणतात बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. किती छान उपमा आहे पहा. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. खजुराचं झाड माहिती उंच असतं, आता ते बोनसाय वगैरे आलेले आहेत, पण खरं खजुराचं झाड उंच असतं आणि त्याची फळं पण वरती लागतात. कबीर म्हणतात पंछी को छाया नाही पल लागे अति दूर. उपयोग काय त्या खजुराच्या सारख्या उंच ताडमाड राहायचं, त्यापेक्षा तुम्ही साध्या उंचीत राहा आणि झुकून राहा. जेवढं तुम्ही झुकून राहाल तेवढे तुम्ही लोकांना आपले वाटाल. कबीर समाजातल्या ढोंगी लोकांवर पण टीका करतात. ज्ञानाचं ढोंग करून वावरणं आणि ज्ञानी असणं याच्यामध्ये फरक आहे. एक छान उदाहरण देतात. कबीर म्हणतात मन मैला तन उजला. बघा अर्थ लागेल तुम्हाला. मन मैला तन उजला बगुला कपटी अंग. बघा कसा असतो, गोरा असतो आणि असतो ना तो ओढ्याकाठी वगैरे असा नजर लावून बसले असतो. बकत ध्यान म्हणतात त्याला. पत्ता लागत इथे बक आहे की नाही. आपल्याला असं वाटतं तो किती चांगला, पण तो किती चांगला ते माशाला विचारा, तो बरोबर लक्ष ठेवसा आणि खाटकन त्याची चोख त्याचा नेम चुकत नाही.
म्हणजे तो ज्याला ती चोच मारतो त्याला मासा पळून जाऊ शकत नाही. म्हणजे चोच मारायचा आवाज आल्यानंतर मासा पळायचा प्रयत्न करेल की नाही, तर तो थोडा पुढे पळेल ना, त्याची चोच त्याप्रमाणे म्हणे पुढे जाते. म्हणजे तो असा नाही करत, कारण मासा पुढे आहे तो असा मारतो, असा तो आहे. मग तो कसा आहे म्हणे, त्याचा तन उजला पण त्याचा मन मैला, त्याचं मन म्हणे मळकट किंवा पापी आहे. याच्यापेक्षा ताते तो कौवा भला, तन मन एक ही रंग. कावळा कसा आहे, आतून काळ बाहेरनं काळा आतून काळा, असा ते फरक पडत नाही. आणखीन एक कबीरांनी विचार मांडलाय. ते म्हणतात आपल्याला असं वाटतं ना, आपल्या आयुष्यातलं दुःख कोणाशी तरी बोलावं, शेअर करावं, दुःख वाटल्याने कमी होतं असं म्हणतात ना. कबीर असं म्हणतात, माझ्या हृदयाची व्यथा ही आहे, कोई ना मिला जासो कही निस्संग, कोई ना मिला जासो कही निस्संग. निशंकपणे मी काही जाऊन सांगेल असं मला कोणी मिळालं का, कारण जे हृदय की बोलू वो फिर मारे डंक. आहे की नाही बघा ॲप्लिकेबल. स्पेशली ज्याने ऑफिसमध्ये काम केले, रोजच्या वातावरणातही असं होतं. आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आपण विश्वासाने एकावर सांगतो एखाद्याला, तोच माणूस आपल्यावरती पलटतो, असंही होतं. कबीरांना एक दाखवून द्यायचं होतं की काही प्रघात आहेत ते तसे आहेतच योग्य असं नाही. आपण एक म्हणतो ना, काशीला नित्य वदावे काशी सुधावे, किंवा काशीला मरण आलं की आपल्याला मोक्ष मिळतो वगैरे वगैरे आपण मानतो. कबीर हे थोडेसे याबाबतीत किंचित विचित्रच आहेत. म्हणजे त्यांना विथ ड्यू रिस्पेक्ट. कबीरांनी काय केलं, ज्याला मरायचा क्षण जवळ आला, ज्या आता मृत्यू समोर दिसतोय, तेव्हा ते नावेत बसले आणि त्यांनी गंगा पार करून तिकडे मगहर नावाचं गाव, लांब आहे ते मगहर म्हणजे काशी नाही, तिथे जाऊन बसले. आणि त्यांना खात्री होती 2-3 दिवसांनी काही लोक आले त्याला भेटायला. अरे कबीर, तू हे काय केलंस, सकल जन्म शिवपुरी गवाया, सगळं अख्खं आयुष्य तू या शिवपुरीत म्हणजे गंगेच्या काठी घालवलंस, आणि मरती बेट मगर आया, मरायच्या वेळेला मरती बेर मगर आया, काय उपयोग तुझ्या आयुष्याचा. तेव्हा तो सांगतो, कबीर असं सांगतो की मी आयुष्यावर इतकं चांगलं काम केलं ना, मी कुठेही जाऊन मेलो ना तरी मला मोक्षच मिळणार आहे. आणि हे काय म्हणतं, मोक्ष न वंचाई, तर मला मोक्षच मिळणार. पण तुमच्यासारखी जी डोंगे माणसं आहेत ना, ती काशी विश्वेश्वराच्या देवळामध्ये त्या पिंडीला मिठी मारून जरी मेली ना तरी नरक न वंचाई, मला नरकच मिळणार आहे. त्यांचे याबद्दलचे विचार आजच्या भाषेमध्ये अगदी क्लिअर आहेत. कबीर आपल्याला आपल्या पंढरपूरला येऊन गेलेत बरं का. कबीरांचा आणि आपला कसा संबंध आहे किंवा आपल्यात आणि त्यांच्यात कसं साधर्म्य मी सांगते तुम्हाला. संत तुकारामांचे जे विचार आहेत ना, त्यांचे आणि कबीरांचे थोडेसे जुळतात. संत तुकाराम म्हणायचे ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला आपला एक कमीपणा जो आहे तो कळतोय. तसं कबीर म्हणायचे की निंदकाची खाट आहे ना, ती आपल्या अंगणात बिछावी. म्हणजे तो जवळ असतो, आपले अवगुण सांगतो आणि आपल्याला तो सुधारवतो. तुकाराम म्हणायचे की मी तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, तुकारामांचं आहे. तसंच कबीर म्हणतात, मैं तो कुत्ता तेरे द्वारका मेरा नाम मोतिया, मैं तो कुत्ता तेरे द्वारका मोतिया मेरा नाम. इतकं या दोह्यांमध्ये कमीपणा घेतलाय त्यांनी, इथेही त्यांचं सारखं आहे. आणि तिसरं, संत तुकोबा म्हणायचे त्यांना भीक मागणं अजिबात पसंत नसायचं. ते म्हणायचे ना, भीक मागण्यापेक्षा तुम्ही मरण पत्करा, असं म्हणायचं. भीक मागणं म्हणजे आपल्याला कमीपणा आहे. कबीर तसंच म्हणायचा की भीक मागणं जो आहे ना, ते मृत्यू समान आहे. अशा थोडं त्यांच्या विचारांमधली साम्य आहे. हे कबीर पंढरपूरला पण आले होते बरं का. त्यांनी कौतुक ऐकले खूप पंढरपुराचं, आणि म्हणून ते पंढरपूरला आले. आणि संत नामदेवांचा उल्लेख इथे अशासाठी आहे की 12व्या शतकामध्ये माऊलींनी समाधी घेतल्यानंतरच्या काळामध्ये संत नामदेव हे उत्तरेला गेलेत, आपल्याला माहिती आहे. आणि उत्तरेला ते आधी राजस्थानला गेलेत, मग उत्तर प्रदेश, आणि मग ते पंजाबमध्ये गेलेत. आणि पंजाबच्या घुमान इथे राहिलेत. घुमानमध्ये साहित्य संमेलन झालं, आपल्याला माहीत असेल. आणि संत नामदेवांच्या जवळजवळ 62 ओव्या ज्या आहेत त्या ग्रंथसाहिबामध्ये आहेत. इतकं म्हणजे ग्रेट आहे हे. लहानपणी या गोष्टी फार माहीत नव्हत्या, पण हे ऐकूनच खूप धन्य वाटलं. या कबीरांचे जवळजवळ 226 दोहे जे आहेत ना, ते ग्रंथसाहिबामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे कबीरांना तिथे पण खूप मान होता. मी सांगत काय होते की असे, तर त्यांचं म्हणणं असं की नामदेवानंतर ही जी भक्तीची पताका आहे, ही जी कबीर आहेत, मीराबाई आहेत, आणि त्यांनी उल्लेख केला आहे साखी आणि दादू महाराज एक तिथले प्रसिद्ध आहेत. त्यांचे पण खूप छान छान किस्से आहेत, पण आता त्याला वेळ नाही मिळणार. तर त्यांनी अशी ही परंपरा उत्तरेत नेली. त्यामुळे नामदेवांसाठी पण त्यांच्यामध्ये महत्त्व आहे. आणि ते पंढरपूरला आले, त्याच्यात त्यांनी छान दोहा लिहिला आहे. त्यांनी असं म्हटलंय, भीमा के तट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदायी. भीमा के तट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदायी,
टाळ बीन मृदुंग बजावत संतन की पातशाही. कारण त्यांना सगळ्या त्या पातशाहा माहीत होत्या. त्यामुळे संतांची पातशाही पाहून त्यांचं मन हृदयाने भरलं. त्याला काय वाटलं, छोड दिया बैकुंठ, छोड दिया बैकुंठ हरी भाव भगत का भूखा. आणि पुढे कहत कबीरा, हरी से मीठा लागे तुलसी और बुक्का. असं त्यांना ते तुळशी आणि बुक्क्याचं खूप प्रेम वाटलं होतं. कबीर असं म्हणायचे, कहे तो मैं नाही हिंदू, कहे तो मैं नाही मुस्लिम, पंचतत्व का पुतला हूँ मैं, गई भी खेळत माही. भगवंतांनी बनवलेला पंचतत्वांचा पुतळा आहे. मी इथे फक्त कळसूत्री भावली आहे. माऊलींचा आहे साये खेळाचे बाहुले, असा एक उल्लेख आहे माऊलींच्याबद्दल जेव्हा सांगितलं जातं तेव्हा. आणि त्या आनंदमध्ये पण एक डायलॉग आहे ना, हम तो सब कठपुतलिया है, हम सारों की डोर ऊपर वाले के हाथ में, कौन कब कैसा उठेगा किसी को पता नाही. असं म्हणे आम्ही सगळ्या कठपुतळ्या आहोत. या कबीरांना एकदा असं त्याच्या मनात आलं की डोळ्यामध्ये काजळ घालावं. कबीर वगैरे ते लोक घालतात, पण त्यांनी सांगितलं की मला काजळ घालता चाललं नाही. का? कबीरा काजल की रेख की अब तो दई न जाय. किती शब्द छान आहेत, दई. काजळाची रेख मला दई न जाय म्हणजे घालताच येत नाही. का बरं? कारण नैनन में शाम बसे, माझ्या डोळ्यातच तो शाम बसे, तोही काळा माझे डोळेही काळे, नैनन में शाम बसे, काजल कहा समय. असे बी छोटे छोटे सुंदर आहेत, खूप आहेत. म्हणजे जेव्हा वाचायला गेले तेव्हा खूप आले, पण आपल्याला अर्थातच वेळेची मर्यादा आहे. त्याच्यानंतर नेहमीच असं ना, कहत कबीर सुनो भाई साधू, हे अगदी फेमस आहे. मग ते कहत कबीर सुनो भाई साधू म्हणजे कोणाला म्हणतात? साधू म्हणजे ते गंगेच्या तीरी भस्म बिस्मल होतात ते साधू का पूजा बिजा करतात ते साधक का तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं आहेत का? कबीर जे सांगतात की तुमच्या आमच्यासारख्या साध्या माणसांना. कहत कबीरा सुनो भाई साधो, बार बार नहीं आना. या नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. अपना हित कछु करले प्यारे, आखर अकेला जाना. अपना हित कछु करले प्यारे, आखिर अकेला जाना. आपण जाणार आहोत, आत्मा राहणार आहे, तो बदलणार आहे, वस्त्र बदलणार आहे ना गीतेमध्ये. वासांसी जीर्णानि यथा निहाय पाठ असेल आपल्याला. तर आपण फक्त आत्मा आहे, शरीर ते कपडे बदलणार आहे. पण काही काही चांगलं करायचं असेल तर या जन्मातच कर, कारण बार बार नाही आना. इथे मला ते हिंदी गाणं पण आठवतं, हे नाही का, हत्ती घोडे बरोबर नाही आहेत, मला एकट्यालाच जायचं असं काहीतरी गाणं. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. सजन रे झूठ मत बोलो. एकट्यालाच जायचं आहे, हत्ती घोडे काय नाही हो, 2 फ्लॅट 3 फ्लॅट 1 फार्म हाऊस, सगळं जे आहे होतं आहे 5 मिनटं, सगळं जे आहे ते इथेच ठेवून जायचं आहे. एकट्याचाच प्रवास आहे. तर असे इतके आहेत ना की एक त्यात नामदेवांचा पण त्यांनी उल्लेख केला आहे की जिभेने आपणही बोलतो, पण आपण ना दुसऱ्याला खूप दुखवतो. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही घरी पण आपल्या नातेवाईकांना दुखवता. खरं आपल्याला सांभाळणारी आपल्या घरातली माणसं आहेत, पण घरातलं कुणाचं चुकलं की आपण असं टेचातच असतो की त्याचा दिवा बंद करायचा राहिला, पंखा बंद करायचा राहिला, नळ चाल, आम्ही सोडत नाही, नळ राहिला सोडत नाही, आठवा. आणि आपल्या घरातले पण हेच करतात. तसं म्हणतात की तुमची जीभ आहे ना ती कात्री आहे, ती काय करते, एकमेकांची नाती आहेत ना ती तोडते. पण नामदेव म्हणतात माझी जीभ कशी आहे, ती पण कात्रीच आहे, पण ती काय तोडते, यमापाशी जे मरणाचे पाश आपल्यापासून पर्यंत येतात ते पाश तोडते. तर ही कात्री तुम्ही योग्य प्रकारे वापरा, म्हणजे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. एक फिकीर, चिंता जी माणसाला खाते त्याच्याबद्दल कबीर म्हणतात, फिकीर ही सबको खा गई, फिकीर ही सबका पीर. चिंता जन्मात जाळते, चिता मेल्यावरती जाळते. फिकीर ही सबको खा गई, फिकीर ही सबका पीर. फिकीर की पंखी न करे, फिकीर की पंखी न करे, ताका नाम फकीर. त्या फिकिरीचीच फिकीर करायची नाही, त्याचं नाव फकीर. आपण आयुष्यामध्ये फकीर होऊन राहिलं पाहिजे. कबीरांच्या बाबत पाकिस्तानमधले जे कव्वाल आहेत ना ते कबीरांना खूप मानतात. ते कव्वाल जे आहेत ना ते कबीरांनी लिहिलेले दोहे, त्यांचे दोहे पदं खूप संपदा त्यांची 2500 दोहे आहेत, साख्या आहेत, बैरी आहेत, वैरण आहेत, खूप प्रकार आहेत, ते खूप पद आहेत. तर ते पाकिस्तानी कव्वाल ते गाताना ढसाढसा रडतात आणि ते म्हणतात तुम्हाला जर कबीर समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही कबीराभोवती जो पडदा निर्माण केला आहे ना तुमच्या मतांचा, तो लांब करा. तो जो दूर केला तर तुम्ही कबीराला खऱ्या अर्थाने ओळखू शकाल. खरंच कबीराचं वाचलं तेव्हा असं वाटलं की आयुष्यात इतके दिवस कबीराबद्दल फार वाचलंच नव्हतं, त्याचं वाईट वाटलं. आणि प्रत्येक पुस्तकात वेगळं वेगळं मिळालं. खूप आहे. म्हणजे तसं म्हटलं आधी मला वाटलं मी 10 मिनटं तरी बोलू शकेन की नाही, पण ह्या अभ्यासानंतर वाटलं मी 3 तास पण बोलू शकेन. कॉन्फिडन्स मला आला.
असो, आपल्या वेळेकडे बघून मी आता आवर्त घेते. शेवटी हेच म्हणते, हे आदरणीय धनश्रीताईंनी जे बोललेलं आहे तेच मी सही कॉपी करते. मी एकदा आदरणीय मकरंद बुवाला विचारलं होतं की जेव्हा आम्ही बोलतो, जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही बोललेलं आम्ही तसंच बोललं तर चालेल का, म्हणजे आम्ही तुमची कॉपी करतोय असं नाही का. परवा आदरणीय मकरंद बुवा इतके ग्रेटच आहेत, ते म्हणाले अहो ताई मी पण कॉपी पेस्टच करतो. तुम्ही असं जराही मानू नका की हे त्या बुवांच्या ह्याच्यातलं उचललं. तसं धनश्रीताईंनी तिच्या भाषणाचा शेवट काय तोच मी करते. रत्नभरी कोठरी बार बार न खोल, रत्नभरी कोठरी बार बार न खोल. कोठडी पिशवी जी आहे त्याच्यामध्ये रत्न आहेत, मौलाची रत्न आहेत. कुठली? कबीरांच्या डोळ्याची अनंत रत्न आहेत. पण ती कुठे खोलावी? जब मिलेगा जोहरी तब चढेगा मोल. म्हणून तुमच्यासारखे श्रोते आहेत, असे छान ऐकणारे आहेत आणि छान दाद देणारे आहेत. म्हणून माझ्या पोतडीतली थोडीशी रत्न मी आपल्या पुढे ठेवली. मला अशी अपेक्षा आहे की आपल्याला आवडली असेल. पुन्हा कधी वेळ मिळाला तर पुन्हा भेटू. पुन्हा जागतेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. चालू आहे ना, बंद हो, नाही चालेल. केलं. बंद. आधी आपल्याला एक निमंत्रण आहे, तेवढं वाचून दाखवते. शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी